तुमच्या भाषेवरती जेवढं तुमचं प्रेम आहे ना तेवढं लोक तुमच्यावरती प्रेम करतात, हे एक मला त्यातनं कळालं. राईट. मी आत्ताही म्हणजे भरपूर लोकांना असं वाटतं की मी कोल्हापुरात असतो, पुण्यातही 4 वर्ष हे लोकांना माहितीच नाही. कुणीही भेटू दे, तुम्ही इथं असताय होय, आम्हाला वाटलं कोल्हापुरात असताय. आपण जेव्हा इंटरव्ह्यू करत असतो किंवा जेव्हा आपण पॉडकास्ट करत असतो तेव्हा फंबल आपल्याला माहिती असतं की बाबा आपण इथं मॅनेज करू शकतो. लोकांचं तसं नसतं. लोकांना काय असतं की माझा आवाज रेडिओवरती ऐकू जाणार आहे म्हणून लोक एवढं बोलतात. हो बरोबर. आणि त्या मला एवढंच करायचं होतं. ती आली, मी शो करत होतो आपलं की हे असं तसं हे ते म्हणून, आणि दार उडून आत आली. ती आत मला म्हणते तुम्हें समझ आता है सुमित, क्या 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 किया है तुमने, क्या किया, तुमने एक्सक्लूसिव गाना उडा दिया, तुम्हें समझ नहीं आता, पैसे देके खरीदा था वो, असं तसं वडवडा काय काय काय. एक तर तिथं इगो हर्ट झाला की बाई कशी काय बोलू शकते, एक तर कोल्हापुरी. बरं, ह्याच्या आधी आईनं जे काही शिव्या दिलेल्या आहेत तेवढंच ऐकलेलं आहे. शाळेत पण आम्हाला काय शिकवायला सगळे सरच होते, मिलिटरी स्कूलला बॉईज हॉस्टेल होतं, त्यामुळे मॅडमनी कधी कुठल्या काही शिव्या दिलेल्या नव्हत्या किंवा ह्या लेवलचं असं कधी काही बोललं नव्हतं. माझ्या डोळ्यात आलं पाणी. बरं, पहिलाच जॉब आणि 4 दिवस झाले जॉईन. रिजेक्शनचा विषय निघाला की आजकाल इगो लोकांचा खूप स्वस्त झालाय. म्हणजे आज मला कोणीतरी रिजेक्ट केलं, मी लगेच व्हिडिओ करून लोक सुसाईड करायला लागले. म्हणजे एवढं तुमच्यावरती काय आलंय? ठीक आहे ना, दुसरं बघा ना तुम्ही काहीतरी. अर्थात ऑप्शन्स भरपूर आहेत तुमच्याकडे. माझ्या लाईफमध्ये जर मला कोणी रिजेक्ट केलंय तर ऑब्व्हियसली आत्ता जर मला कोणी बघत असेल तर मग पश्चाताप करताय ऑब्व्हियसली. मी जर या पॉडकास्टमध्ये येऊन बसतोय, माझा जर कोणीतरी इंटरव्ह्यू घेतोय तर भाई मी जिंकलोय. मग मी माझी ती लिंक संपवली आणि रडत रडत मी बाहेर आलो. तर तिथं प्रेषित म्हणून माझा एक सिनियर होता, तर त्यानं मला एक गुरुमंत्र दिला. तर तो मला म्हटला की सोना लक्षात ठेव, म्हटलं आयुष्यात एक गोष्ट, आयुष्यात फक्त 2च वेळा रडायचं. एकदा जन्माला आलास त्यावेळी झालंय तुझं रडून, आणि एकदा बाप मेल्यानंतर. याच्यामध्ये काही होऊ दे म्हटला, कोणी किती चढू दे आपल्यावरती, रडायचं नाही. की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो आणि आपण सेपरेट होतो तेव्हा आपण काय करतो, जेव्हा प्रेम होतं किंवा असतं तेव्हा तूच माझी दुनिया असं असतं. बरोबर. पण जेव्हा तुम्ही सेपरेट होतो तेव्हा सगळ्यात जगातली वाईट व्यक्ती जर कोण असेल तर ती असते. नमस्कार. विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गुंदावले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही या पॉडकास्टला महाराष्ट्रातला सगळ्यात फास्ट ग्रोईंग पॉडकास्ट बनवताबद्दल मी तुमचं मनपहा शतशः आभार व्यक्त करतो. आज आपल्याकडं रिअल हिरो विजेता या सेगमेंटमध्ये RJ सुमित आलेले आहेत. RJ सुमित यांच्याबद्दल मी वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीये, तुम्ही सगळेच पूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. एखादा RJ व्हायचं म्हणलं तर काय चॅलेंजेस असतात, कशा पद्धतीने त्यांनी RJ होण्याची जर्नी पूर्ण केली, त्यांच्या आयुष्यात काय अशा घटना घडल्या ज्याच्या अनुभवाने तुम्हाला पण तुमच्या आयुष्यामध्ये जर काही वळण घ्यायचं किंवा काही युवा पिढीला खूप अट्रॅक्शन आहे RJ व्हायचं किंवा काय काय गोष्टी कराव्या लागतात, कसं पुढे जावं लागतं, कसे कान डोळे उघडे ठेवावे लागतात, बघावं लागतं प्रत्येक सामाजिक गोष्टीवरती, आध्यात्मिक गोष्टीवरती किंवा जे आजूबाजूला घडतंय त्याला तुमच्या वाक्यरचनेमध्ये तुमच्या शब्द संवाद कौशल्यातून बाहेर टाकलं पाहिजे. त्याचबरोबर त्याला जोड संगीताची दिली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही काही ॲडव्हर्टिजमेंट करत असता, तुमचं चॅनल कोणतरी प्रमोट करत असतो, ह्या सगळ्या गोष्टींची गुंफण करावी लागते. आणि ही बेस्ट गुंफण जो करू शकतो तोच एक बेस्ट RJ बनू शकतो. RJ फक्त रेडिओ जॉकी असंच होत नाही, घोड्याची स्पर्धा चालते, घोडा कधी जिंकत नाही असं म्हणतात की RJ त्याचं जे लगाम पकडतो तो त्या घोड्याला जिंकायला भाग पडतो. तसंच एखादा TV चॅनल मोठा होतो किंवा रेडिओ चॅनल मोठा होतो, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी भूमिका असते ती RJची असते. आणि आपल्याकडं सुप्रसिद्ध RJ आलेत, त्यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा मारणार आहेत. तर शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघा. जर चॅनलवरती नवीन आहात तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक जरूर करा, बेल आयकॉन हिट करा, पुढच्या वेळेचा पॉडकास्ट कधीच मिस होणार नाही. सुमित सर, तुमचं मनापासून स्वागत विजेता कॉर्नरमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सर. तुमच्याबद्दल थोडंसं बॅकग्राऊंड, तुमचं शिक्षण, आई वडील, बहीण भावंड, काय शिक्षण झालं आणि कशा पद्धतीने ही RJची जर्नी सुरू झाली हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. नमस्कार, माझं नाव RJ सुमित. सो गेल्या 4 वर्षापासून मी पुण्यात आता काम करतोय. बेसिकली मी कोल्हापूरचा आहे. थोड्या वेळानंतर ते कोल्हापूर बाहेर येईलच. कारण जिथं तुम्ही काम करता किंवा ज्या भाषेनं तुम्हाला मोठं केलेलं असतं तर ती भाषा आपण कधीच विसरत नाही. सर, जसं तुम्ही पण म्हटलं की तुम्ही प्रॉपर बीडचे आहात, सो ते पण मध्ये मध्ये येईल, मला माहिती ते पण. सो मी 1ली ते 4थी पर्यंत एका खेड्यात शिकलोय.
कोल्हापूरपासून एक 25-30 किलोमीटर एक बिद्री नावाचं गाव आहे, तिथं होतं शिकायला. माझे वडील वेटरनरी ऑफिसर आहेत, गोकुळ दूध संघ माहिती असेल तुम्हाला, तर तिथले मॅनेजर होते. आणि माझी आई जी आहे ती मेकअप आर्टिस्ट आहे. तिचं पार्लर आहे, म्हणजे गेली 22 वर्ष ती पार्लर करते. माझी बहीण जी आहे ती कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी जी आहे तर तिथं ती प्रोफेसर आहे, MBAच्या स्टुडंट्सना शिकवते. माझं एज्युकेशन जर म्हणायचं तर मी 5वी ते 12वी 8 वर्ष मी मिलिटरी स्कूलला शिकलोय. 2 वेळा NDA ट्राय केलंय, पण अनफॉर्च्युनेटली झालं नाही, कारण तेवढं सिरियस नव्हतं स्कूलमध्ये असताना की ठीक आहे ना दादे, आणि ते कंपल्सरी होतं 2 वेळा द्यायचं म्हणून, 10वीत एकदा आणि 12वीत एकदा, म्हणून मग ते दिलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली झालं नाही. पण त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं. पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं होतं 2011ला. 2 वर्ष वाया गेली, म्हणजे फेल झालो, YD झालो. त्याच्यानंतर मी ब्रांच चेंज करून घेतली, मेकॅनिकलला घेतली, ॲग्रिगेट 72% मिळाले. सो जेव्हा इंजिनिअरिंग माझं कम्प्लीट होत होतं तेव्हा शेवटच्या 3 महिन्यात माझी जेव्हा एक्झाम होती तेव्हा मी एका RJ हंटमध्ये सिलेक्ट झालो होतो. सो जवळपास काहीतरी मला आठवते 3,500 वगैरे एंट्रीज होत्या RJ बनण्यासाठी. 3,500 लोक. हां, बरं. म्हणजे ते कॉलेजमधून पण काही सिलेक्ट झाले होते, काही वॉक इन इंटरव्ह्यूज पण आले होते. सो त्या 3,500 मधून मी टॉप 10 मध्ये होतो. वा. फक्त मला सिलेक्ट न करण्याच्या मागचं रिझन हे होतं की मी टिपिकल कोल्हापुरी बोलायचो. आणि कोल्हापुरी भाषा किंवा कुठली विदर्भाची भाषा म्हणा किंवा कोकणी भाषा म्हणा, मालवणी किंवा आगरी कोळी, प्रत्येक भाषा जरी गोड असली तरी तुम्ही ज्या कंपनीसाठी किंवा ज्या चॅनेलसाठी तुम्ही काम करताय, म्हणजे तुम्ही टीव्हीवरती कधी कोणाला त्यांची भाषा बोलताना ऐकले का? नाही. एक प्रमाण भाषा अँकरला तरी ते अलाउड नाही. एक्झॅक्टली. सो ती प्रमाण भाषा कदाचित माझ्याकडे नव्हती म्हणून मला सिलेक्ट केलं नाही. पण मी 1.5 वर्ष तिथं इंटर्नशिप केली आणि मग तिथून मला भाषा कशी असते किंवा तुमचा व्हॉइस ऑफ थ्रो कसा असला पाहिजे, प्रेझेंटेशन तुमचं कसं असलं पाहिजे, तुमचं ऑब्झर्वेशन कसं असलं पाहिजे, म्हणजे एका RJ मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात हे त्या 1.5 वर्षामध्ये मी शिकलो त्या इंटर्नशिपमध्ये. आणि मग तिथून पुढची जी माझी जर्नी आहे ती सुरू झाली. मग मला आधी हे माहिती नव्हतं की बाबा फॉर एक्झाम्पल एखादा कचऱ्याचा ढीग आहे, आपण बघताना फक्त कचऱ्याचा ढीग बघतो, पण जेव्हापासून RJing सुरू केलं किंवा जेव्हापासून हे ऑब्झर्वेशन काय इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये हे कळायला लागलं, त्याच्यानंतर तो फक्त कचऱ्याचा ढीग नव्हता. मग महानगरपालिका दिसायला लागली, मग अधिकारी दिसायला लागले की हे इथंपर्यंत पोहोचलं तर मग हा कचरा उचलला जाणार आहे, किंवा ह्या गोष्टीचा लोकांना किती त्रास होतोय, किंवा तिथं येऊन आता माझे वडील वेटरनरी ऑफिसर आहे जसं मी म्हटलं, तर माझ्या वडिलांनी जे ऑपरेशन्स केलेले आहेत, जे रस्त्यानं फिरणाऱ्या गायी वगैरे असतात, तर त्या गायींच्या पोटातनं प्लास्टिकच्या पिशव्या काढलेल्या आहेत हे मी बघितले स्वतः. त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे की बाबा जनावरं जी मोकाट फिरतात तर ते ह्या कचऱ्यातलंच खातात, आणि हा कचरा टाकलेला कोणी असतो, आपण टाकलेला असतो. पण त्याच्यानंतर आता जे काही नियम आहेत की ओला कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करा, मग कधी कधी हा पण प्रश्न येतो की खरंच लोक करतात का. याच्यावरती फिल्म्स पण आल्या, भरपूर गोष्टी झाल्या, पण हे कुठंतरी कमी आहे असं मला वाटतंय. तोच कदाचित माझ्या फील्डचा अभ्यास आहे म्हणायला काही हरकत नाही. प्रत्येक प्रॉब्लेमचं रूट कुठंतरी आहे, त्याचं कोणीतरी सोल्युशन करू शकतो. फक्त ते बघायचं नाही तर त्याच्या मागे काय काय एक्झॅक्टली हे पण शोधक बाधक बुद्धी आरजेकडे पाहिजे. हा. आणि मग तो आरजे बनून आरजे बनण्यासाठी काही स्पेसिफिक एज्युकेशन किंवा काय नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी इंजिनिअरिंग सुरू असतानाच RJing सुरू केलं. पण त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये कधीच भाषणं केलेली नाहीत, मी ऐकली आहेत फक्त. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला 4 शब्द सांग, ह्याच्या व्यतिरिक्त मला काही माहिती नव्हतं. कधी स्टेज डेअरिंग झालं नाही, कधी एकपात्री नाटक केलं नाही, थिएटर केलं नाही. भाषा जसं मी म्हटलं की पहिल्यापासून आम्ही कोल्हापुरी असल्यामुळे ते रांगडे पण आमच्यामध्ये ते तसं होतं. कट्ट्यावर जशी टिपिकली कोल्हापुरी बोलली जाते तसं आम्ही बोलायचो. पण थोड्या गोष्टी चेंज कराव्या लागतात तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा. सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा भाषेकडे वळलो तेव्हा मला एका ज्या रेडिओसाठी मी काम करत होतो तर तिथे एक रसिका मॅडम म्हणून होत्या. त्यांनी माझ्याकडनं भाषा सुधारून घेतली. म्हणजे मग ते रोज आल्यानंतर सकाळी ते जसे त्यांच्या ऑफिसच्या टायमिंगला यायच्या तर त्यांच्या आधी मी यायचो. मग मला सांगायचं की मी आल्याला माझ्यासमोर पेपर घेऊन बसायचो. सो न्यूजपेपरमध्ये जी एक पॅरेग्राफ असायचा ती वाचून दाखवायचं. मग ते मला सांगायचं की इथं न आहे, इथं न आहे, इथं प फ आहे, ट ठ आहे. सो या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या मला, ज्या की मी आत्ता मला उपयोगी पडतात. सो मग ती एक गोष्ट झाली. मी जसं म्हटलं परत एकदा ऑब्झर्वेशन, किंवा
ज्या गोष्टी तुम्हाला अशा वाटतात की फॉर एक्झाम्पल आता कधी कधी तुम्ही सुद्धा पॉडकास्ट करत असताना सुद्धा आपण मशीन नाही आहोत, मग टाईप केलं आणि तेच बोललो असं नाही होत, कधी कधी फंबल होतो. हो, मग ते फंबल कसं तुम्ही टॅकल करताय? हा, मग ते तुम्ही फन वे मध्ये करता की तुम्ही स्वतःवरती त्याचा हसू करून घेता आणि मग त्याला तुम्ही परत ऑन ट्रॅक आणता, तर हे तुम्हाला कळलं पाहिजे. नाहीतर लोक फक्त चुका काढायलाच बसलेले आहेत. प्रेझेन्स ऑफ माइंड अतिशय महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं आहे. चुकलं तर चुकलं बाबा, बट मी त्याच्यावरती पॅचअप कसं करतो आणि पुढे कसं घेऊन जातो, माझा विषय भरकटू न देता कसा मी ट्रॅक वरती आणतो. करेक्ट. बरं, आणि रेडिओमध्ये आम्हाला आहे ना लिंक हायजीन नावाचा एक प्रकार असतो. लिंक हायजीन म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करता तिथे एक हायजीन मेंटेन केलेलं असतं की सकाळी आल्यानंतर तुम्हाला पंच करायचा बायोमेट्रिक, तिथून आत जायचं आहे, तुमचा जो काही डेस्क आहे तो साफ केलेला असेल, हे हायजीन आहे. करेक्ट. किंवा तुम्ही जेवायला जरी पॅन्ट्रीमध्ये जाणार असला तरी तो टेबल स्वच्छ आहे. आता लिंक हायजीन पण तोच एक प्रकार आहे की तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 1.25 मिनिटं फक्त बोलायचं आहे. लोकांना काय वाटतं की माझा फॉर एक्झाम्पल माझा 12 ते 4 शो आहे, लोकांना काय वाटतं की अरे हा 4 तास बोलतो. आम्ही 4 तास नसतो बोलत. त्या 4 तासामध्ये गाणी आहेत, ऍड आहेत, बंपर स्वीपर्स आहेत, रेडिओ रिलेटेड स्वतःचं प्रमोशन आहे, म्हणजे ते जिंगल वगैरे जे असतं ते आहे, त्याच्यामध्ये आम्ही बोलत असतो. बरं, आमचं पण लिंक हायजीनमध्ये जसं मी म्हटलं की पहिले 15 सेकंद आणि शेवटचे 15 सेकंद हे रेडिओ, तो आरजे आणि त्या आरजेचा शो हे कुठला आहे, फ्रिक्वेन्सी कुठल्या, हे सांगायचं असतं. म्हणजे जर एखादा माणूस ट्रॅव्हल करत असेल आणि त्यानं रेडिओ लावलाय, त्याला काय माहिती कुठला रेडिओ लागलाय, तो कशाला बघत बसला, मला हेच लावायचं आहे, 91.1च लावायचं आहे. बरं, जे डायहार्ड आहेत, फॅन आहेत रेडिओचे, ते करतात. पण बाकी लोक काय करतात की गाणं लागले, आवडलं, थांबले, नाही हे चेंज कर रहे, हे काय नको आम्हाला. सो मग त्यांना फ्रिक्वेन्सी माहिती नसते. मग आमची सुरुवातच लिंकची तशी होते. नमस्कार, मी आरजे सुमित आणि तुम्ही ऐकता रेडिओ सिटी 91.1, आणि मग पुढं माझी जिंगल वगैरे. सो ह्याला हायजीन म्हणतात, स्टार्टचं टॉप. आणि टेल जे असतं ते असंच असतं की फॉर एक्झाम्पल मी कोणासोबत तरी गप्पा मारतोय, तर ह्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, ऐकत राहा रेडिओ सिटी 91.1, सुमित तुमच्यासोबत आहे, आणि मग पुढचं गाणं जे काय असेल ते. सो त्याच्यामधला जो मेन पार्ट असतो 45 सेकंड्सचा, 40 सेकंड 45 सेकंड्सचा, तो मेन कॉन्टेंट असतो आमचा. बरोबर. म्हणजे जसं तुम्ही आता फेसबुक आणि ट्विटर ह्याच्यामध्ये जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर काय असतं की फेसबुकवरती भले भले लिंक लिहिलेलं असतात, ट्विटरवरती एका ओळीत किंवा 2 ओळीमध्ये सगळं संपलेलं असतं ते. सो आरजेचं काम तेच आहे, 2 ओळीत संपलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. बरं, आणि पुढची लिंक जी ऐकणार तुम्ही म्हणजे एक 10 मिनिटानं किंवा 15 मिनिटानं, तेव्हा असं नाही झालं पाहिजे की अरे हा मगाशी काहीतरी वेगळं बोलत होता काय, आत्ता काय वेगळं, हे पण नाही. सो त्या दोन्ही गोष्टी लिंक झाल्या पाहिजे. म्हणजे तुमच्या 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंतच्या पूर्ण त्या गोष्टी लिंक झाल्या पाहिजे की तुम्ही कुठल्या टॉपिकबद्दल बोलताय. सो हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे एका आरजेसाठी. म्हणजे विषयाची सुरुवात, तो विषय फुलवायचा आहे आणि त्याचं व्यवस्थित संगोपन किंवा काय शेवट पण करायचं आहे. आणि या 4 तासामध्ये तुम्ही 1.5 मिनिटं किंवा 1.25 मिनिटच येणार आहात. म्हणजे एका तासामध्ये आम्ही 1.25 मिनिटाची एक जरी लिंक म्हटलं तर आम्ही 4 लिंक्स करतो मोस्टली. म्हणजे 1.25 मिनिटं असं पकडलं तरी आम्ही किती 5.5-6 मिनिटं आम्ही बोलतो एका तासामध्ये. 1 तासामध्ये. बरं, हे वन स्ट्रोक रेकॉर्डिंग करून टाकता की मग ते अवेअर राहायला लागतं त्या वेळेला? नाही, डिपेंड्स. 2 प्रकारचे शो असतात. एक असतो तो डेफर्ट लाईव्ह असतो आणि एक असतो तो लाईव्ह शो असतो. सो लाईव्ह शोला काय असतं की आम्ही गाणं संपल्या आम्ही जे डायरेक्ट बोलतो त्याला लाईव्ह शो म्हणतात, जे लोकांना लगेच ऐकू येतं ते. डेफर्ट लाईव्ह काय असतं, फॉर एक्झाम्पल मी कुठल्या तरी एका क्लायंटचा इंटरव्ह्यू घेणार आहे किंवा सेलिब्रिटीज कोणीतरी आले ते इंटरव्ह्यूसाठी. आता ते त्यांच्या टायमिंगनुसार येतात, ते काय आपल्या टायमिंगनुसार नाही देत. मग समजा जर माझ्याकडे त्यांचा इंटरव्ह्यू असेल आणि मला जर माझ्या शो टायमिंगला जर त्यांचा इंटरव्ह्यू करायचा असेल तर आम्ही कधी कधी रेकॉर्ड करतो तो. सो रेकॉर्ड केलेलं पण ते असं असतं की ते तुम्हाला ऐकताना असं वाटतं की लाईव्ह बोलतोय आम्ही, कारण कॉन्टेंटच तसा बनलेला असतो तो, म्हणजे जेनरिक असं असतं ते. मग कधी कधी असं पण होतं की आम्ही 3-3, 4-4 दिवस सुट्टीला जातो. फॉर एक्झाम्पल आता आम्हाला पॅटर्निटी लिव्ह असते किंवा मग आम्हाला काही घरचं तुमचं काही फंक्शन असेल तर मग तुम्ही 4 दिवस गेलाय तर, किंवा लग्नासाठी आम्हाला एक 10-15 दिवस आम्हाला सुट्टी असते. मग त्यावेळी काय करायचं, मग त्यावेळी बाकीचे आरजेस डिस्ट्रीब्यूट करून घेतात 1-1 तास. म्हणजे 4 आरजेस पैकी 4 वेगवेगळे शोज, 7 ते 11, 11 ते 2, 2 ते 5 आणि 5 ते 9 असं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. मग जर समजा 11 ते 2 मध्ये कोणी आरजे नाही आहे तर मग 7 ते 12, 12 ते 4 आणि 4 ते 9 असं 1-1 तास आम्ही मोस्टली वाढवून घेत असतो. फंटास्टिक. आता ते टेक्निशियन वगैरे मदत करतात. तुम्ही म्हटलात की मी आरजे सुमित बोलतोय 91.1,
आणि मग ते जिंगल लागते त्यासाठी टेक्निशियन लावतो का तुम्हाला स्वतःच लावतो? नाही, आम्हीच स्वतः करत असतो. एक फेडर असतो समोर असा. तर तुम्ही डीजेइंग करणारे डीजे बघितले असतील कधी कधी, तेच डिस्क वगैरे हे करत असतात, फेडर वर खाली करत असतात, काही नॉब्स असतात ते फिरवत असतात. सो आमचंही काम तेच असतं. टेक्निशियनचं काम काय असतं की जर समजा रेडिओ आम्ही बोलतोय माईकवरती आणि ते बाहेर ऐकू जात नाहीये तर टेक्निकल इश्यू आहेत. बरं. किंवा आवाज कमी येतोय किंवा खरखर ऐकू येते किंवा टायमिंग चुकलंय, तर त्या गोष्टी सगळ्या टेक्निशियनच्या असतात. बाकी सगळं जे काही आम्ही माईकवरती बोलणार, म्हणजे जेव्हा आम्ही माईकवरती बोलत असतो तेव्हा तो फेडर वर घ्यावा लागतो, ते बटन चालू करावं लागतं, मग बोलायचं. बरं, बोलून झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा बटन ऑफ करून तो फेडर खाली घ्यावं लागतं, नाहीतर जे काही बोललो ते बाहेर ऐकलं. सो त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये कधी आपली वेट झाली स्टुडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगेन त्या बाकीच्या गोष्टी. पण एक तुम्हाला इंटरव्ह्यूच्या दरम्यान किंवा आम्ही बोलत असताना ना कधी कधी तुम्हाला असं ऐकू येत असेल की कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही जिंकलेलं आहे हे असं असं पास आणि तुम्हाला मिळते XYZ कडून हा असा वाउचर वगैरे, आणि मग टाळ्या वाजवतात लोक. सो टाळ्या वाजवायला स्टुडिओत कोणी नसतं, आम्ही एकटेच असतो. बरोबर. सो जे टाळ्या वाजवणारा जो VFX असतो किंवा ते SFX असतो तर तो आम्ही तिथं हे करून ठेवलेला असतो, म्हणजे प्ले करण्यासाठी आम्ही इथं हॉटकी म्हणून एक प्रकार असतो त्याच्यामध्ये आम्ही ते ठेवलेलं असतं. किंवा कधी कधी तुम्ही हे पण ऐकलं असेल की एखादं गाणं आम्ही पुढे प्ले करणार आहोत, अरिजित सिंगचं एक नवीन गाणं आलंय कुठलं तरी, त्याचा हुक प्ले करायचा असतो आम्हाला की पुढचं गाणं कुठलं आहे, मग ते 10 सेकंदाचं किंवा 9 सेकंदाचं आहे ना, त्याचा हुक प्ले करायचा असतो, म्हणजे फक्त त्या गाण्याची स्टार्टिंग लाईन जी काय आहे ती. तर मग ती अरिजित सिंगचं हे पुढचं गाणं तुमच्यासाठी प्ले करतोय, ऐकत राहा रेडिओ सिटी 91.1 जे काय असेल ते, आणि मग त्याच्या पुढे ते गाणं येतं, म्हणजे टीज करून फक्त सोडून द्यायचं. सो ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या हॉटकीमध्ये असतात. ह्या सोबतच जे आम्ही बोलत असतो त्याच्या पाठीमागे एक म्युझिक सायलेंट असतं किंवा आपल्या प्रत्येकाच्या शो प्रमाणे एक म्युझिक बनलेलं असतं, बेड बनलेला असतो त्याचा, तर ते पण असतं. मग त्याच्यासाठीचा एक वेगळा कार्ट बनलेला असतो. सो अशा मल्टिपल गोष्टी ज्या असतात. बरं, आमच्याकडे जर तुम्ही कधी फोटो बघितला असेल कुठल्या आरजेचा स्टुडिओमधला, तर त्याच्यासमोर 2 PC असतात, जे दोन्ही PC एकाच कर्सरवरती ते चालत असतात. म्हणजे एकाकडे ते हॉटकीचं जसं म्हटलं मी ते, आणि एकाकडे जे असतं ती आमची सॉंगची लिस्ट किंवा आम्ही आरजे जिथं बोलणार आहोत ते. सो अशा दोन्ही गोष्टी आम्ही, आणि सोबत कन्सोल आणि माईक, अशा सगळ्या गोष्टी आम्ही हँडल करत असतो. गाणी पण तुम्हाला स्वतःच लावावं लागतात? गाण्यांचं कसं आहे की गाण्यांची लिस्ट आम्हाला ऑलरेडी म्हणजे स्केड्यूल झालेलं असतं, ते मुंबई टीमकडनं ते स्केड्यूल झालेलं असतं म्युझिक मॅनेजर्सकडून. काही गाणी असतात ते एक्सक्लुझिव्ह असतात, काही विकत घेतलेले असतात, काही रॉयल्टी असते, हां त्या गोष्टी असतात सगळ्या. त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की लोक आम्हाला फोन करतात की आम्हाला हे गाणं कोणाला तरी डेडिकेट करायचं आहे. बरं, आता ते डेडिकेट करायचं सॉन्ग जर समजा त्या कॅटेगरीमध्ये आमच्याकडे असलं तर आम्ही प्ले करणार. बरोबर. जर आमच्याकडं XYZ कुठल्या कंपनीचं आणि आमचं म्हणजे हेच नाही आहे, टायअपच नाही आहे, तर त्यांचं गाणं जर आम्हाला सांगितलं तर आम्ही ते नाही प्ले करू शकत. इव्हन आम्ही कुठल्याही रेडिओकडून अजून काही लोकांना, म्हणजे डान्स रियालिटी शो टाईप किंवा सिंगिंग रियालिटी शो टाईप सुद्धा काही इव्हेंट्स आम्ही करतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या कंपनीची गाणी आम्हाला प्ले करून चालत नाहीत. बरोबर. सो कधी कधी असं पण होतं की जेव्हा ऑडिशन्स वगैरे सुरू असतात तेव्हा ह्यांचीच काही लोक येऊन बसलेले असतात. बरोबर. आणि मग ते डायरेक्ट मग कॉपीराइट द्या, 20 लाख द्या आम्हाला, आम्ही हे गाणं ऐकलंय तुमचं. सो असं असतं. बघा, आपण एवढं सगळं रेडिओवरती ऐकत असतो, गाणे ऐकत असतो, आपल्याला वाटतं हे सगळं आपल्याला फुकटमध्ये ऐकायला मिळत आहे, पण याच्यामागे खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या असतात, परमिशन्स असतात, कॉपीराईट्सचे इश्यू नाही आले पाहिजेत, खूप साऱ्या गोष्टी ही आरजे लोक किंवा त्यांची कंपनी म्युझिक जे काही अलोकेट करतात ते लोक असतात. सो हे जिकरीचं काम आहे. आता मला एक सांगा, ते 4 तास पूर्ण ॲव्हरेज राहायला लागेल, समजा 4 तासाचा शो आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही चहा प्यायला किंवा याला जायचं म्हटलं तर 10 मिनिटं नाही. कसं होतं की आमचं आता माझा शो 12 वाजता सुरू होतो, सो मला 11:30-12च्या दरम्यान पहिल्यांदा जेवूनच एकतर तुम्ही जायचं स्टुडिओमध्ये जायचं. 12 ते 4 आम्हाला मोस्टली स्टुडिओमधनं हालता येत नाही, का तर कधी कधी कॉलिंग असतात, म्हणजे काही लोक फोन करतात, नेमका फोन मिस झाला की मग आपला हे गेलाच ना, लिस्नर गेलाच ना. बरोबर. मग कधी कधी असं पण असतं की हा जेनरिक बाबा चालू आहे काहीतरी, आणि तेव्हा जर मला असं वाटतं की नाही फोन वगैरे ह्याच्यावरती काही येणार नाही, कारण काय असते की कॉन्टेस्ट ही एका कुठल्या तरी तासात असते, किंवा एखादा खूप महत्वाचा कॉन्टेंट मी जर डिलिव्हर करतोय तर त्या कॉन्टेंट रिलेटेड मला माहिती आहे की आज फोन येऊ शकतात, तर त्यावेळी आम्ही हालत नाही. बाकीच्या टायमिंगला जर समजा मी 1 वाजता किंवा 1:30 वाजता आम्ही सगळे जर जेवायला बसलोच, तर मग त्या आरमध्ये जे 15 मिनिटं मधले असतात, 15 ते 20 मिनिटं आम्हाला गॅप मिळतो एका लिंक नंतर दुसरे लिंक करताना. तर तेवढ्या 15-20 मिनिटात आम्ही जेवून मग परत स्टुडिओत येतो. किंवा चहा जरी घ्यायला जायचं म्हटलं तरी आपलं काही चहाचं टायमिंग आहे दुपारचं नसतं मोस्टली, सो 4 वाजता वगैरे. स्वतः 4 म्हणजे .4ला लिंक येत नाही, 4:15ला असते लिंक.
4:15, 4:30, 4:45 आणि त्या दरम्यान म्हणजे 4:38, 4:47 वगैरे असा तेवढा त्याचा गॅप मेंटेन केलेला असतो. त्यामुळे तेवढे एक 10-15 मिनिटं आपल्याला मिळतात. हे जे कॉल येतात ते लाईव्ह तुम्ही प्रक्षेपित करता की ते रेकॉर्ड करतात आणि मग ब्रेकमध्ये प्ले करता असं काय? हा, जसं मी मगाशी म्हटलं की आपण जेव्हा इंटरव्ह्यू करत असतो किंवा जेव्हा आपण पॉडकास्ट करत असतो तेव्हा फंबल आपल्याला माहिती असतं की बाबा आपण इथं मॅनेज करू शकतो. लोकांचं तसं नसतं. लोकांना काय असतं की माझा आवाज रेडिओवरती ऐकू जाणार आहे म्हणून लोक एवढं बोलतात. हो बरोबर. आणि त्यामुळे एवढंच करायचं असतं. मग ते एडिट करा, मग जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच प्ले करा. फॉर एक्झाम्पल मी जर विचारलं की आता पावसाळा सुरू आहे आणि तुम्ही विकेंडचा काय प्लॅन करताय, काही लोक सांगतील की आम्ही ठरवलं यावेळी कोकणात जायचंय आणि आमची कोकणात फॅमिली राहते आणि मग असं एखादं लोकेशन आम्ही इकडे चाललोय म्हणून. बास झालं उत्तर, एवढं उत्तर बास झालं. माझे मिस्टर आहेत ना ते तिकडचे कोकणातले आहेत आणि मग त्यांचे मित्र मैत्रिणी वगैरे सगळे आहेत ना, अरे काय करू आम्ही तुमच्या. सो असं कधी कधी होतं. मग हे काय टाकण्यात काही पॉईंट नाही. बरोबर. त्यामुळे जेवढं इम्पॉर्टंट असतं मोस्टली तर तेवढंच आपण त्याच्यावर. काही लोकांना पर्सनल लाईफमध्ये पण इंटरेस्ट होतो अर्जुनच्या खूप जास्त. बरं आता हे पण बघा ना की आता हा पॉडकास्ट जरी समजा तास 1.5 तासाचा जरी चालला तरी तो 12 मिनिटापर्यंत एडिट होणार आहे ना, 12 ते 15 मिनिटापर्यंत. सो हे असतं की लोकांना ऐकायला जेवढं म्हणजे बोर नाही झालं पाहिजे एक्झॅक्टली तेवढंच आपण प्ले करत असतो. खूप महत्वाचा विषय हा. तर लोकांनी फोन केल्यानंतर आरजेला महत्वाचं काय विचारलं तेवढ्याबद्दलच बोलावं असं इन शॉर्ट मेसेज सुमितकडून देण्यात येत आहे. बरं सुमित सर, हे जे भाषेची लकब असते, जेव्हा मी बीडवरून आलो होतो तेव्हा पण मला थोडंसं इन्फिरियल कॉम्प्लेक्स होतं की वेन एव्हर आय एम स्पीकिंग तर तो टोन यायचा माझा. तर तुमचंही तसंच होतं. तुम्हाला ते रश्मिका कोणत्या मॅडम होत्या ज्यांनी तुमचं रसिका मॅडमनी इम्प्रोव्हायझेशन करून घेतलं, त्याच्यावरती काही टिप द्याल का? म्हणजे मला पण थोडंसं अजून इम्प्रोव्हाइज करायची गरज वाटते. मला सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे काय, म्हणजे माझं सोशल मीडिया पण मी सांगतो तुम्हाला. म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा सोशल मीडियामध्ये सुरू केलं होतं म्हणजे इंस्टाग्राम, तेव्हा एक गुजरातची आरजे होती. तर ती आहे ना, तिचं मूवी रिव्ह्यूज असायचे मोस्टली. आता आरजे नाही आहे ती, आदिती म्हणून एक आहे ती आधी आरजे होती. तर ती जेव्हा गुजराती लँग्वेजमध्ये मूवी रिव्ह्यूज द्यायची तेव्हा मी तिला म्हटलं की यार तू कसले भारी रिव्ह्यूज करतेस म्हटलं. भले आम्हाला गुजराती कळत नाही, थोडीफार कळते हिंदी किंवा मराठी टाईप जराशी सेम वाटते म्हणून कळतं म्हणलं तू काय म्हणतेस ते. पण हेच जर तू हिंदी केलंस तर किती भारी म्हटलं, तुला ऑल ओव्हर इंडियाचा तेवढा क्राऊड मिळेल म्हणलं. तर तिनं मला एक गोष्ट सांगितली, मला ऑल ओव्हर इंडियाचा क्राऊड नकोच आहे, मला माझा क्राऊड पाहिजे. बरोबर. ती म्हटली की तू पण जे करतोयस ना तू तुझ्या लोकल लँग्वेजमध्ये कॉन्टेंट कर. म्हणजे तू प्रमाण भाषेत जो कॉन्टेंट करतोयस तो वाईट आहे असं नाही, पण तुझी भाषा कुठली आहे, तुझी टिपिकल कोल्हापुरी भाषा आहे. तुझ्या कोल्हापुरी भाषेच्या लोकांना जेव्हा असं वाटेल ना की अरे आपली भाषा हा, सो हे पाहिजे. मग मी ते सुरू केलं. त्याच्यानंतर मग मी दोन्ही मॅनेज करतोय आता. मी रेडिओवरती सोफिस्टिकेटेड लँग्वेज पण बोलतोय आणि मी माझ्या इंस्टाग्रामवरती मी टिपिकल कोल्हापुरी पण व्हिडिओ टाकतोय. लकब सोडलेली नाही, सोडायचं नाही. तुमच्या भाषेवरती जेवढं तुमचं प्रेम आहे ना तेवढं लोक तुमच्यावरती प्रेम करतात, हे एक मला त्यातनं कळालं. राईट. मी आत्ताही म्हणजे भरपूर लोकांना असं वाटतं की मी कोल्हापुरात असतो. पुण्यात आहे 4 वर्ष, हे लोकांना माहितीच नाही. कुणीही भेटू दे, तुम्ही इथं असताय होय, आम्हाला वाटलं कोल्हापुरात असताय. सो असं पण आहे. म्हणजे हे इंडस्ट्रीमधले लोक पण आहेत जे इंटरव्ह्यूला आमच्याकडे सेलिब्रिटीज वगैरे येतात, ते पण तेच म्हणतात, खरं तू इथं आहेस, पुण्यात आहेस तू, आम्हाला वाटलं कोल्हापूरला आहेस तू. सो असं होतं कधी कधी. पण भाषा म्हणजे तुमची भाषा जी आहे ती सोडून तुम्ही दुसरी भाषा शिकूच नका असं नाही. शिकणं काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला आता कन्नडा येते, मला इंग्लिश येतं, मला हिंदी येतं, मराठी येतं, जे काय आपण शाळेत शिकलेलो आहे ते. यासोबत मला माझी कोल्हापुरी लँग्वेज पण येते. म्हणजे मला सगळ्या लोकांना घेऊन जरी म्हटलं एखादा कुठला तरी टॉपिक मांडायचा आहे तर मला सगळ्या गोष्टी मला मॅनेज झाल्या पाहिजेत. पण असं नाही की बाबा तू ही भाषा बोललीच नाही पाहिजे किंवा शिकलाच नाही पाहिजेस, कधीतरी आपल्याला उपयोगी पडतेच ना. पण ह्या सगळ्यामध्ये जी एक बेस लाईन आहे ना ती म्हणजे तुमची जी ओरिजिनल लँग्वेज आहे, मदर टंग, ती नाही सोडायची. अर्थातच मकरंद अनासपुरे घ्या किंवा कोकणातून बरेचसे लोक येतात, कांबळी मला वाटतं खूप सारे लोक आहेत त्यांच्या लकबीमुळे जास्त फेमस आहेत किंवा त्यांच्या टोनमुळे जास्त फेमस आहे. करेक्ट. अर्थात तुम्ही शिकलं तर पाहिजेच, नो डाऊट अबाउट दॅट. बरं, सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यू पहिल्यांदा जेव्हा घेतलं होतं किंवा सेलिब्रिटी भेटणार आहे, ठीक आहे मी आरजे आहे, पण काय फिलिंग्स होत्या किंवा असं वाटलं की एवढा मोठा माणूस होता माझ्या स्टुडिओला येणार आहे, कसं मी काही जे इंटरव्ह्यूज केले, आपण म्हणतो ना की माझं स्वप्न पूर्ण झालंय, त्यापैकी सुद्धा मी काही नावं सांगतो. पण जेव्हा मी पहिला इंटरव्ह्यू, माझा लाईफ मधला पहिला इंटरव्ह्यू केला, तो केला होता मी संस्कृती बालगुडेचा. बरं.
कोल्हापूरला जेव्हा मी इंटर्नशिप करत होतो त्यावेळी मला माझ्या बॉसनी सांगितलं की तू कर इंटरव्ह्यू म्हणून. त्यांचं निवडुंग नावाचं मला आजही आठवतंय. निवडुंग 2015ची गोष्ट आहे. निवडुंग नावाची मूवी आली होती. शेखर फडके, भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे 3 जण होते. आणि माझ्या बॉसनं मला सांगितलं की तू इंटरव्ह्यू कर म्हणून. सो संस्कृती बालगुडे इथं बसली आहे, भूषण प्रधान इथं बसलाय आणि शेखर फडके इथं बसले. तर मी शेखर दादाला विचारणार प्रश्न की काय वाटते मूवीबद्दल वगैरे. मग भूषण प्रधान तुला काय वाटतंय. मला संस्कृती बालगुडे माझ्यासाठी क्रश होती तेव्हा. बरोबर. आणि मी जेव्हा तिच्यासोबत बोलत होतो तेव्हा कंटिन्यू स्माईल होती माझ्या चेहऱ्यावरती बरं पूर्ण इंटरव्ह्यू होईपर्यंत. आणि सगळं झाल्यानंतर माझी बॉस तिला सांगते की अगं त्याची क्रश आहेस तू त्यामुळे तू एवढा स्माईल करतोय म्हणून. सो तो एक इंटरव्ह्यू ऑब्व्हियसली माझ्या लाईफ टाईम लक्षात राहील. मग त्याच्यानंतर आम्ही भेटलो. मग तेव्हा मी प्रोफेशनली इंटरव्ह्यूज वगैरे करत होतो. मग त्याच्यानंतर ती जेव्हा जेव्हा आमच्याकडे स्टुडिओला आली म्हणजे मी इथं असू दे, छत्रपती संभाजीनगरला असू दे किंवा कुठेही असू दे मी, तर ती तशी मला ओळखत होती. मग ती मला ऑफिसमध्ये आली की विचारायचं सुमित कुठे आहे म्हणून. सो ते एक कनेक्शन बनून गेलं. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात मला आहे ना काही लोकांचे इंटरव्ह्यूज करायचे होते, त्यापैकी मी केले सुद्धा. एक म्हणजे अशोक मामांचा इंटरव्ह्यू मी केला. तो माणूस कमाल आहे. म्हणजे तुम्ही म्हणणार पण नाही की हा माणूस जर इंटरव्ह्यूला असा एकदम असा बसणार, तो साधा एकदम बोलताना पण असे एकदम पण ऍक्टिंग जर तुमची त्यांची बघितली तर तुम्हाला माहिती आहे की काय लेवल वेगळे, तो माणूस वेगळा आहे. खरंच काम कूल आणि रिलॅक्स आहे ना, एकदम भारी माणूस झालं. सो त्यांचा एक इंटरव्ह्यू केला मी. त्याच्यानंतर मी आनंद शिंदेचा एक इंटरव्ह्यू केला होता. दिलीप प्रभाळकर सरांचा केला होता. रोहिणी हट्टंगडी मॅमचा केला होता. त्याच्यानंतर अजिंक्य देव, ऍक्च्युली अजिंक्य देव, आदर्श शिंदे यांचे इंटरव्ह्यूज मी फादर्स डेच्या निमित्ताने केले होते. म्हणजे तुमच्या वडिलांच्या बद्दल, कारण हे पण फेमस आहेतच ना, पण ह्यांचे वडील फेमस जास्त आहेत ह्यांच्यापेक्षा असं. मग ते रमेश देव असतील किंवा मग आनंद शिंदे सर असतील किंवा विठ्ठल उमप सर असतील, म्हणजे नंदीश उमप यांचा इंटरव्ह्यू केला होता मी. सो अशी काही जी मोठी लोक आहेत त्यांचा इंटरव्ह्यू मी केलाय. मी त्यामध्ये असं समजतो की जी 2-3 नावं जी मला करायचीच होती आयुष्यात माझ्या इंटरव्ह्यूमध्ये, तर ती मी केलेली आहेत. त्यामुळे आत्ता तो कॉन्फिडन्स आहे की माझ्यासमोर कुणीही बसू दे, मी नाही म्हणजे मला टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं. बरं, आणि त्यांना आवडतं का माहिती आहे काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेत असता तेव्हा समोरच्या माणसाला पण असं वाटलं पाहिजे की बाबा हे काही इंटरव्ह्यू नाही आहे, गप्पा चाललेल्या आहेत. राईट. नाहीतर तुम्ही क्वेश्चन आन्सर जर करत असाल तर समोरचा माणूस पण बोर होतो. मग त्याच्यामध्ये असंच होतं की मी मध्ये मध्ये माझं कोल्हापुरी बाहेर यायचं. आणि माझं हे ठरलेलं आहे की कुठलाही सेलिब्रिटी जरी माझ्या समोर बसलेला असला की कोल्हापूरबद्दलची तुमची एखादी आठवण सांगा. आणि प्रत्येक वेळी त्यांचे कुठं ना कुठं तरी शूट झालेलं असतं. कोल्हापूरचा तांबडा पांढरा लोकांना माहिती आहे, कोल्हापुरी चप्पल लोकांना माहिती आहे, आई अंबाबाईचं मंदिर लोकांना माहिती आहे, दर्शनाला येतात वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पन्हाळा माहिती आहे लोकांना, ज्योतिबा डोंगर माहिती आहे लोकांना. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत, कधी ना कधीतरी ते तिथं आलेले आहेत. त्यामुळे ती एक मुवमेंट जेव्हा मला कळते तेव्हा मी माझ्या लोकांना कोल्हापूरचा विषय निघाला तर कोल्हापूर बद्दल तुम्हाला मनापासून भारी वाटणारी गोष्ट कोणती आहे? रंकाळा. का काही स्पेशल आठवण? रंकाळा ह्यासाठी कारण आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा आमच्यासाठी ते म्हणजे जसं मुंबईच्या लोकांना मरीन ड्राईव्ह किंवा हे जरी असलं, आमच्यासाठी रंकाळा खायला प्यायला चांगलं आणि बसायला चांगलं. बरं, तिथं कुठल्या गोष्टीचं रेस्ट्रिक्शन नाहीये की तुम्ही इथं जाऊच नका किंवा तिथं जाऊच नका. निवांत बसायला एकदम छान वाटतं तिथं. आणि जसं मी म्हटलं की पूर्ण जेवढा रंकाळा आहे, तुम्ही रंकाळ्याच्या कुठल्याही कोपऱ्यात जरी गेलात तरी तुम्हाला आमच्याकडची सेम भेळ खायला तुम्हाला मिळणार किंवा पाणीपुरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा स्वीटकॉर्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या मिळतात. आणि वेगळ्या वेगळ्या म्हणजे ह्याला कॉर्नरला तुम्हाला वेगळ्या वेगळ्या चवीचं काहीतरी मिळणार तुम्हाला. तो ते काय ऑब्व्हियसली कोल्हापूरकर असल्यामुळे तांबडा पांढरा त्याला म्हणजे तोडच नाही. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेला तरी कोल्हापूरसारखा तांबडा पांढरा तुम्हाला कुठे मिळणार नाही. सो हे छातीठोकपणे सांगू शकतो. चला, ह्या 2 गोष्टी अनुभवायच्या असतील, रंकाळा आणि तांबडा पांढरा, तर नक्की कोल्हापूरला जा. आरजे सुमित यांना आनंद होईल. चला, हरकत नाही. रेडिओवरती काम करत असताना सुरुवातीच्या काळात अशी काहीतरी मिस्टेक केली ज्याच्यामुळे बॉसच्या शिवा पडल्या? अरे बापरे, मी हे कधीच नाही विसरू शकत. मी रेडिओ जॉईन केला, मला आठवते 28 जूनला मी छत्रपती संभाजीनगरला कोल्हापूरवरून मी गेलो. 1 जुलैला मी ऑफिस जॉईन केलं आणि मी 24 जुलैपर्यंत ऑफेअर होतो.
म्हणजे मला सांगितलं होतं की तुला कन्सोल शिकायचा आहे अजून, तुझा शो सकाळचा 7 ते 12चा आहे, तू कुठल्या कुठल्या गोष्टी बोलायच्या आहेत. कारण मी 5 सिटीसाठी शो करायचो तेव्हा एका वेळी ॲट द सेम टाइम. त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी होती. एकाची होती 94.3, एकाची होती 104, एकाची होती 95. मग आता प्रत्येक लोकेशन बद्दल जर मला बोलायचं आहे, फ्रिक्वेन्सी मला प्रत्येक वेळी वेगळी घ्यायची आहे, प्रत्येक वेळी मला काहीतरी वेगळं सांगणं गरजेचं आहे आणि तिथं मिस्टेक पण नाही झाली पाहिजे. बरं, आता मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह गाण्यांची एक लिस्ट असते. आता गाण्यांच्या कॅटेगरीज ठरलेल्या आहेत. ए कॅटेगरी, बी कॅटेगरी, सी कॅटेगरी, डी कॅटेगरी, अशा जवळपास के कॅटेगरीपर्यंत किंवा झेड कॅटेगरीपर्यंत असतात. तर ए कॅटेगरीमध्ये म्हणजे सगळ्यात नवीन गाणी, बी थोडीशी खालची म्हणजे मागच्या 2 महिन्यावर वगैरे, सी त्याच्या खालची, आणि डी मध्ये मग थोडी जुनी. जी कॅटेगरी जी आहे ती 90s वाली गाणी आहेत. के मध्ये ते पूर्ण कवाली टाईप म्हणजे एकदम जुन्या काळातले गुलाम अली साहेबांची वगैरे ती गाणी, ती रात्री 8 नंतरची. तर झाला विषय असा की मी 24 तारखेला ऑन एअर गेलो. 27 तारखेला मी आता आम्हाला काय सांगितलं होतं की जर तुम्हाला क्लॉक मॅनेज करायचा असेल, म्हणजे क्लॉक म्हणजे काय असतं की 60 मिनिटाचा 1 तासाचा जो क्लॉक असतो त्याच्यामध्ये गाणी, आरजेचं बोलणं, ऍड स्पॉट्स आणि बंपर स्वीपर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिट करायच्या असतात. मग तुम्हाला डिलीट करायचं असेल तर काय, तुम्ही ग्रीन पार्ट म्हणजे जो ऍड स्पॉट्स आहे तो तुम्ही डिलीट नाही करू शकत, तो बिझनेस असतो. बरोबर. येलो पार्ट तुम्ही डिलीट करत नाही कारण तिथं रेडिओचं प्रमोशन असतं स्वतःचं. तुम्ही डिलीट काय करू शकता, तो फक्त गाणी, ती पण डी कॅटेगरीची. मग डी कॅटेगरीमध्ये पण काय, D1 कॅटेगरी, D2 आणि D3. आता मला माझ्या बॉसनी काय सांगितलं, म्हणजे जी माझी त्या स्टेशनला बसणारी जी बॉस होती तिनं मला काय सांगितलं की तू डी कॅटेगरीची गाणी उडव म्हणून, काय प्रॉब्लेम नाही. मी D4चं उडवलं, जे होतं एक्सक्लुझिव्ह, जे पैसे देऊन घेतलं होतं, आणि त्याला झाले होते 4च दिवस. आता हे मला माहितीच नाही की बाबा हे एक्सक्लुझिव्ह गाणं आहे, मला बॉसनं सांगितलं, मी उडवलं. आणि नेमकं त्याच आठवड्यात आमची दिल्लीची जी मेन बॉस आहे, आमची नॅशनल हेड जी आहे, ती आली. मी शो करत होतो आपलं की हे असं तसं हे ते म्हणून, आणि दार उडून आत आली. ती आत आली आणि मला म्हणली, तुम्हें समझ आता है सुमित, क्या 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 किया है तुमने? क्या किया? तुमने एक्सक्लुझिव्ह गाना उडा दिया, तुम्हें समझ नहीं आता, पैसे देके खरीदा था वो, असं तसं वडवडा काय काय. एक तर तिथं इगो हर्ट झाला की बाई कशी काय बोलू शकते, एक तर कोल्हापुरी. बरं, ह्याच्या आधी आईनं जे काही शिव्या दिलेल्या आहेत तेवढंच ऐकलेलं. शाळेत पण आम्हाला काय शिकवायला सगळे सरच होते, मिलिटरी स्कूलला बॉईज हॉस्टेल होतं, त्यामुळे मॅडमनी कधी कुठल्या काही शिव्या दिलेल्या नव्हत्या किंवा ह्या लेवलचं असं कधी काही बोललेलं नव्हतं. मग माझ्या डोळ्यात आलं पाणी. बरं, पहिलाच जॉब आली, 4च दिवस झाले जॉईन. मला विचारलं, तुम्हें किसने बताया तुम्हें ये सब करने के लिए? म्हटलं की वो गायत्री मॅडम ने बोला था की डी कैटेगरी का गाना तुम उडा सकते हो म्हणून. मग गायत्री मॅडमला बोलवलं, ती म्हणली मैंने नाही बताया म्हणली. ती कशाला गेला, आता मैंने नाही बताया म्हणल्यानंतर मग माझ्यावरती झालं ते सगळं. मग माझ्या डोळ्यात पाणी आलं. मग मला म्हणली, तुम्हें क्या लगता है की मैं तुम्हें नौकरी से निकाल सकती हूँ मैं तुम्हें? मग तर अजूनच फाटली माझी. बरं, एकतर मी माझं गाव सोडून, म्हणजे एवढ्या वर्षात सोडलंय, गाव सोडलंय, इंडियाला नाही लागलं झालंय, सगळं सोडून मी इकडं आलोय. कोल्हापूर पासून 450 किलोमीटर मी आलोय. आणि हे सगळं झाल्यानंतर मग परत काय होईल म्हणून मग मी झालं सगळं, मॅडम गेल्या बाहेर. मग मी माझी ती लिंक संपवली आणि रडत रडत मी बाहेर आलो. तर तिथं प्रेषित म्हणून माझा एक सिनियर होता. तर त्यानं मला एक गुरुमंत्र दिला. तो मला म्हटला की काय झालं म्हटलं. मी म्हटलं असं असं मी गाणं उडवलं आणि मला मॅडमने शिवाय दिल्या म्हटलं. तर तो म्हटलं, मग रडायला काय झालंय, एवढं काय झालंय म्हणलं. नाही, खूप बोलल्या म्हटलं ते असं तसं, मला काय सहन झालं नाही ते. तर तो मला म्हटला की सुम्या, लक्षात ठेव म्हटलं, आयुष्यात एक गोष्ट, आयुष्यात फक्त 2च वेळा रडायचं. एकदा जन्माला आलास त्यावेळी झालंय तुझं रडून, आणि एकदा बाप मेल्यानंतर. बस, ह्याच्यामध्ये काही होऊ दे म्हटला, कोणी किती चढू दे आपल्यावरती, रडायचं नाही. हे माझ्या डोक्यात बसलं. मग मी म्हटलं की काहीतरी करून दाखवायचं. मग त्याच्यानंतर मी एक इव्हेंट करून दाखवला आणि याच मॅडमचे, आमचा जो महाराष्ट्राचा ग्रुप होता, आरजेज आणि सगळे नॅशनल हेड वगैरे सगळे जे त्याच्यामध्ये होते, त्याच्यावरती त्यांनी एक कॉम्प्लिमेंट्सचा असा मोठाच्या मोठा असा मेसेज लिहिला. मी केलं काय होतं ॲक्च्युली, एक सांगलीमध्ये एक इव्हेंट केला होता आम्ही. एक दिया हर्षवर्धन, दिवाळीची एक ॲक्टिव्हिटी होती, एक दिया हर्षवर्धन के नाम नावाची. सो पणत्या आम्ही काय केल्या होत्या, लहान मुलांच्याकडनं आम्ही स्कूलमधनं पणत्या विकत घेतल्या होत्या. त्यांनी ज्या पेंट केल्या होत्या त्या, आणि त्या आम्ही क्लायंटला किंवा जे रस्त्यावरनं फिरणारे जे लोक आहेत, म्हणजे जे आपल्याला माहिती आहे की 5 रुपये किंवा 10 रुपयाची जरी एखादी पणती घेतली यांनी तरी आपल्याला त्यांना फायदा होईल. सो जवळपास काहीतरी 13,500 रुपये गोळा केले मी
ह्या सगळ्यांना देऊन पैसे वगैरे म्हणजे पणत्या वगैरे देऊन. आणि त्या 13,500मध्ये आमच्यासोबत रोटरी क्लबची पण काही लोक होते. तर त्यांनी एक हर्षवर्धन नावाचा एक 2 वर्षाचा मुलगा होता. तर त्याचं काय सीन होता की त्याचा एक डोळा होता ना तो पूर्ण तिरळा होता आणि एक डोळा होता तो पूर्ण ब्लर होता. बरं. 2-3 वर्षाचा मुलगा. तर त्याच्या ऑपरेशनसाठी आम्हाला ते करायचं होतं. मग ते 8,500 रुपये त्याच्यावरती खर्च झाले. आता ते रोटरी क्लबचं त्याच्यामध्ये हे होतं म्हणून मग ते ऑपरेशन झालं सगळं. 8,500 तिथे खर्च झाले. राहिलेले पैसे आम्ही त्या मुलाच्या अकाउंटमध्ये टाकले. ते अकाउंटमध्ये टाकले. त्या बाळाचं ऑपरेशन झालं. त्याला दिसायला लागलं. मग मी ते सगळे गोष्टी त्या सगळ्या कॅप्चर केल्या होत्या. त्याची आई हॉस्पिटलच्या म्हणजे त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसली होती. ती प्रार्थना करत होती. डोळे वेळे भरलेले तिचे. मग मी एकतर मी कोल्हापूरचा डॉक्टर सांगलीची मग त्यांना मॅनेज करून ठेवलेलं. म्हटलं की आतले फोटो बिटोज 1-2-3 गावले तर द्या म्हणून ऑपरेशन करतानाचे. सो ते 2-3 फोटोज मला त्यांनी पाठवले. मग हे सगळं मी आमच्या ग्रुपवरती टाकलं. मग ग्रुपवरती टाकल्यानंतर ती ऍक्टिव्हिटी सक्सेसफुल झाली. ही ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटी ऑल ओव्हर इंडिया करायची होती पण सुरुवात माझ्यापासून झाली होती. मग त्यावेळी मग मॅडमचा मेसेज आला, यू आर जेम पर्सन ऑफ महाराष्ट्र रिजन, आय एम प्राऊड ऑफ यू माय बॉय वगैरे वगैरे. सो असं होत होते. त्यामुळे मग तिथून एक वेगळा हे मिळाला मला. तिथनं गिअरअप झालं आणि मग सगळ्या गोष्टी मग होत गेल्या की चांगलं चाललंय आता असं. नाही म्हणजे बऱ्याचशा लोकांना वाटतं की आपल्याला बॉस आपला रागवला किंवा कोणीतरी आणि फर्स्टेड होतात आणि मग जे काय म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स लूज करून बसतात. तर मला तुमच्या मित्रांनी जो दिलेला सल्ला आहे तो प्रत्येकाने अंगीकारावा असं मला वाटतं की 2च वेळा रडायचं. एकदा रडून घेतलंय आणि एकदा रडायचं ते बाप मेल्यानंतर. हे बघा आयुष्यामध्ये आपल्याला वाटतं की आपल्यालाच टार्गेट केलं जाते. नाही, आपण जर चुकलो तर प्रत्येक वेळेला आपण टार्गेट होतो त्यातनं बोध घ्यायचं असतं, पुढे जायचं असतं ना की खचून कुठेतरी वेगळे पाऊल उचलायचं असतं. एक्झॅक्टली. रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये अर्जे सुमित कडून आज जर काही न्यायचंय तर 2च वेळा रडायचं. एकदा रडून झालंय, एकदा बाप मेल्यावरती. फंटास्टिक. हे मला फारच उत्तर आवडलेलं आहे. सुमित असं घरून कधी विरोध नाही झाला काय? आता इंजिनिअरिंग शिकवलंय, हे झालंय सगळं आणि तू आता कुठे आरशे बिरशे होते? मी जसं म्हटलं की माझे वडील वेटरनरी ऑफिसर, आसवन ऑफिसर. माझ्या आईचं पार्लर. माझी बहीण टॉपर होती म्हणजे सायबर कॉलेज तुम्हाला माहिती असेल कोल्हापूरचं, तिथली ती टॉपर होती. आता युनिव्हर्सिटीला शिकवते. माझे आजोबा शिक्षक होते. माझ्या आजोबांची बहीण म्हणजे पप्पांची आत्या ती शिक्षिका होती. सो मोस्टली आमच्याकडं सगळे शिकलेले लोक आहेत. आणि माझं असं होतं की मी 5वी पासून ते 12वी पर्यंत 8 वर्ष जे काही मी हॉस्टेलला होतो तिथं पण काही मी एवढा हुशार होता असं नव्हतं. पण माझा प्रॉब्लेम पण असा झाला की मी 1ली ते 4थी मराठी मीडियमला शिकलेलो. एकतर खेड्यात तर ते म्हशीवरनं बसून घरला यायचं. मी कोणतरी आमच्या गल्लीतली कोणतरी म्हशी चारायला जायची. मग शाळा माझी तिथंच होती. त्याच्यावरनं बसून मग आणि आम्ही राहायचो तो कुंभारवाडा होता. म्हणजे जे विटा घालणारे जी लोक असतात कुंभाराची लोक तर मी त्यांच्याकडे राहायचो. मग ती कधी चिखलात खेळायला जा काय हे असं माझं बालपण गेलं 1ली ते 4थी. मी जेव्हा मिलिटरी स्कूलला गेलो तेव्हा 5वीत आम्हाला मराठीच होतं. 6वी पासून यांना काय झालं काय माहिती म्हणून इंग्लिश मिडियम करा. 6वी ते 9वी मी इंग्लिश मिडियम शिकलोय. बर. आता ह्यात पण आम्हाला असं होतं की एकतर काहीच कळत नाही. सायन्स इंग्लिशमधनं येते, मॅथ्स इंग्लिशमधनं, कशाचं काय काय कळत नव्हतं. 9वी पर्यंत कसं तरी केलं. मग ह्यांना असं शाळेच्या लोकांना असं वाटलं की बाबा रिझल्ट कमी यायला लागलाय आमचा. आपली जे काय आपण 4 वर्ष ट्राय केला त्याच्यामध्ये 10वी त्यांनी सेमी इंग्लिश केलं. बर. म्हणजे इतिहास भूगोल हे मराठीतनं आणि सायन्स आणि मॅथ्स हे इंग्लिशमधनं. सो असं केलं. मग त्याच्यामध्ये थोडे चांगले मार्क्स मिळाले. बरं त्यावेळी काय बेस्ट ऑफ 5 वगैरे असं पण काही नव्हतं. पण तरी पण 73% मला मिळाले. चांगलं झालं. आणि 11वी 12वी आम्हाला कंपल्सरी सायन्स होतं. आर्ट्स कॉमर्स हा प्रकारच नव्हता आमच्या कॉलेजमध्ये. मग 12वी पर्यंत मी ते केलं. त्याच्यानंतर माझ्या घरच्यांचं मत असं होतं की बाबा तू इंजिनिअरिंग वगैरे कर म्हणून. सो पहिला मी जसं म्हटलं की माझे पहिले 2 वर्ष जसे वेस्ट गेले, मी काही शिकलो नाही किंवा काय नाही. पण ते झालं पण कसं माहिती आहे काय की तुम्हाला जेव्हा बरं आत्ताच्या पेरेंट्सना पण मला हेच सांगणं आहे की आत्ताचे पेरेंट्स खरंच खूप ओपन आहेत. म्हणजे आपल्या वेळचे पेरेंट्स कसं होतं की नाही नाही तुला इंजिनियरच व्हायचं आहे, तुला डॉक्टरच व्हायचं नाही, तुला सांगतो. हे होतं. मग माझं जे काही 8 वर्षाचं जे एज्युकेशन होतं ते तसंच होतं. आम्ही त्याच प्रिमाइसमध्ये खेळायचो किंवा तिथंच राहायचो. आम्ही आमचं जेवण राहणं सगळं आमचं तिथंच झालंय. मोबाईल नव्हता, पैसे नव्हते, बाहेरचं खाणं पिणं नव्हतं. बरं आता 11वी 12वी म्हटल्यानंतर कॉलेज लाईफ काहीतरी पाहिजे असं कुठेतरी डोक्यात असतं प्रत्येकाच्या. आम्ही बॉईज हॉस्टेलला कुठल्या मुली नाही काय नाही. सो इंजिनिअरिंगला जेव्हा मी शिफ्ट झालो ना तेव्हा सगळंच मिळालं नाही. बरोबर. गाडी मिळाली कॉलेजला जायला,
क्लासमध्ये मुली होत्या, मग ते बरं, आणि त्यात आम्ही बॅक बेंचर, मग त्यामुळे कोणतरी काहीतरी आणि पोरी काय करायच्या, मुली पुढे बसायच्या, आम्ही मागं बसायचो, मग कोणतरी काहीतरी म्हटलं तर उगाच टोमणे मारा काहीतरी. बरं, माझी सगळ्यात मोठी चूक ही होती, बॅक बेंचर म्हणून असू दे किंवा बाकी काही म्हणा, मला अभ्यासात इंटरेस्ट होता नव्हता माहिती नाही, पण मी एखादा टोमणा मारला किंवा मी एखादा पॉइंट मारला तर समोरचा माणूस हसतोय की नाही, मग मला मजा यायची, आपल्या जोकवर ते हसतंय कोणतरी. इथं काय व्हायचं, तो अभ्यास करून गेले, हा नाही, तो अभ्यास करून पास व्हायचा, आम्ही तसंच ना, तिथंच 2 वर्ष त्यातच वाया गेली माझी. मग लकडे सर म्हणून एक होते माझे, आमचे कल्चरल हेड होते ते, तर त्यांनी मला एक त्यावेळी मंत्र दिला. मग तर मी काय म्हणलं की सर, मला आता समजून झालंय म्हटलं, घरातले पण नीट बोलत नाहीत, नीट वागवत नाहीत, गाडी काढून घेतली म्हटलं, मोबाईल पण काढून घेतलाय म्हटलं माझा. तर त्यांनी मला काय सांगितलं की तू एक काम कर म्हणले. आणि बरं, आमचं रिलेशन एवढं चांगलं होतं की ते मला कल्चरल टीममध्ये ना आम्ही, सो मी डान्समध्ये पण होतो, मी सिंगिंगमध्ये पण होतो, मग त्यामुळे ते तेवढं आमचं चांगलं बॉन्डिंग होतं. ते म्हणलं, सुम्या तू एक काम कर, तो आहे ना 1 वर्ष काहीच करू नकोस, फक्त अभ्यास कर, रिझल्ट दाखव, आणि त्याच्यानंतर तुला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे ना ते तू कर म्हणून. मग मी तेच केलं. मी वर्षभर बाकीचं काही गेलं नाही, अभ्यास केला, चांगलं ॲग्रिगेट मला 72.33 मिळाले. मग रिझल्ट जाऊन घरी दाखवला, घरी दाखवल्यानंतर मग ते झालं की अरे चांगलं झालं असं सगळं झालं. मग तिथं माझ्या घरचे उठून बसले, आता बीटेक कर म्हणून. म्हटलं हाय ते निघाना म्हटलं मला, बीटेक आणि कुठलं करू म्हणलं. मग मी त्यावेळी सांगितलं की मला म्हटलं आता रेडिओ करायचा म्हटलं, आणि मला तुमच्या मनाप्रमाणे मी तुमचं जे काय अभ्यास वगैरे करायचं होतं, तुम्हाला पण माहिती आहे म्हटलं, मी काय आधीपासून हुशार नाहीये. बरं, माझी दिदी हुशार होती, टॉपर होती, त्यामुळे मला तिच्यावरनं एक्झाम्पल दिलं जायचं, ती देण्या घेण्याची आहे, ती जाणार आहे दुसऱ्याच्या घरी, तुला करून आणायची आहे, त्यामुळे तुला कमवणं गरजेचं आहे. बरोबर. सो हे ऑब्व्हियसली आम्ही खेड्यात राहत होतो म्हटल्यानंतर ही असलीच एक्झाम्पल आम्हाला मिळणार. बरं, मला डिग्री पण ह्यासाठी करायला लावली होती कारण मुलगी कोण देणार नाही म्हणून, जर डिग्री नाही. सो हे सगळं सुरू असताना मग मी रेडिओ सुरू केला 2 वर्ष. बरं, टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी जे काही 1.5 वर्ष एका रेडिओमध्ये आणि जे काही 6 महिने दुसऱ्या रेडिओमध्ये मी जे काही काम केलं, इंटर्नशिप केली, त्या दोन्ही वर्षात मला एकही रुपया मिळाला नाही. अरे, इंटर्नशिपला काहीच नाही मिळालं? इंटर्नशिपला तुम्हाला पैसे देत नाहीत. बरं. तरी पुण्यासारख्या शहरामध्ये चांगला आहे की तिथं सायपण मिळतो तुम्हाला, कोल्हापूर सारख्या ठिकाणी नाही मिळत. बरं. मग माझी आई परत, ऑब्व्हियसली ती आई पैसे नाही मिळत म्हटल्यानंतर घरातले आई वडील तर टिपिकल. बरं, त्यात माझी आई टिपिकल कोल्हापूर आहे, कशाला जाते तिथं लोकांच्या हमाल्या कराय, ही भाषा होती. सकाळी जाते डाबा घेऊन तिकडे, दिवसभर तिकडे बोंबलत येते, आणि इकडे 8 वाजता येते घरला. सो हे सगळं होतं त्यावेळी. पण मला त्यावेळी आपलं त्यावेळी सळसळचं रक्त असते ना, मग ते असं होतं, तो जल सांगायला मी काय करायचं, ते माझं बघतो काय करायचं. सो हा एक त्यावेळी एक अँगल होता लाईफ मधला. नंतर जेव्हा मी 1.5 वर्षानंतर जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही मला घेणार आहे की नाही म्हटलं आरजे म्हणून किंवा जे काय असेल ते, तो म्हणे की नाही रे, सध्या वेकन्सी नाही आहे. म्हटलं अरे 1.5 वर्ष आधी सांगायचं ना, म्हटलं आत्ता काय सांगायला आलाय. मग तिथनं मी बाहेर पडलो. मग सेम 6 महिने ज्या ठिकाणी काम केलं तिथं मला काय सांगितलं की पुढच्या 2 तारखेला तुझा शो सुरू करूयात म्हणून. 6 महिने त्यांची 2 तारीख आलीच नाही. मग परत मम्मीचं तेच सुरू झालं की तू दुसरं काहीतरी बघ, एवढं इंजिनिअरिंग झालंय, कुठेतरी किमान ते MIDC नट्ट पुसायला तरी जा म्हणून. इथंपर्यंत झालं. मग मी म्हटलं की 1 महिना द्या म्हटलं मला फक्त. त्या 1 महिन्यात जर समजा रेडिओमध्ये माझं काही झालं तर ठीक, नाही तर तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे म्हटलं. नशीब माझं चांगलं की त्याच आठवड्यात मला फोन आला छत्रपती संभाजीनगरवरनं की असं इंटरव्ह्यूला या म्हणून. पण इथं सुद्धा एक वेगळीच स्टोरी आहे. आता मी स्वतः पैसे कमवत नव्हतो, ऑब्व्हियसली मला इंटरव्ह्यूला जायचं म्हटल्यानंतर ट्रॅव्हल करण्यासाठी मला पैसे पाहिजेत. एकतर मला तिकडचं काय माहिती नाही. मी वडिलांच्याकडनं घेतले 5,000 रुपये, 850 रुपये काहीतरी वन टाइम ट्रॅव्हलचं पैसे हे होतं, तिकीट होतं. स्लीपरनं जायचं होतं. रात्रीची 8:30ची बस होती. सो दुसऱ्या दिवशी मी काहीतरी पहाटे 5-6 वाजता काहीतरी पोहोचलो तिथं छत्रपती संभाजीनगरला. तिथं गेल्यानंतर मला ऑफिसवरती मी जाऊन, बरं आता तिथं हे पण माहिती नाही ना आपल्याला की रिक्षाचं भाडं किती आहे किंवा काय. नवीन शहरामध्ये गेला की तुम्ही लुटला गेला, तो झालंही तसंच. लिटरली तुम्हाला सांगतो, आपल्या ऑफिसपासून जे काही समोरचा रोड आहे मेन हायवे, तेवढंच अंतर असेल, 150 रुपये घेतले तरी माझ्याकडे. अरे बापरे, आपल्याला काय माहितच नाही म्हटल्यानंतर आपण देऊन मोकळे होणार हो. मग ते झालं. मग तिथनं मग इंटरव्ह्यू दिला, सगळं झालं. आणि त्यावेळी प्रेषित, मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं, ज्यानं मला एक्झाम्पल दिला तर तो इंटरव्ह्यू घ्यायला बसला होता. तो सिनियर होता, तो तिथला प्रोग्रामिंग हेड होता. त्याने इंटरव्ह्यू घेतला
आणि मी आलो परत, म्हणजे इंटरव्ह्यू देऊन वगैरे परत कोल्हापूरला आलो. आल्यानंतर मला त्यांचा एका आठवड्यानंतर फोन आला की नाही तुमचं सिलेक्शन काय झालेलं नाही म्हणून. मग मी म्हटलं गेला चान्स. म्हटलं आता काय म्हणलं हे सांगतील ते करायला पाहिजे, दुसरा झाला मग तेच करायला पाहिजे. मग मी सांगितलं नाही अजून घरात की माझा इंटरव्ह्यू झाला आणि मी फेल झालो किंवा जे काय असेल ते. मग मला विचारत होती सारखं मम्मी की काय झालं, इंटरव्ह्यू देऊन आलाय काय असं तसं. हाय म्हटलं अजून यायचा म्हटलं कॉल त्यांचा. मग मला सेकंड टाइम त्यांचा कॉल आला. मग ते काय म्हटले की आपण इंटरव्ह्यू करूयात आणि तुम्ही सांगा. मी म्हटलं मला काय जमणार ना म्हटलं एवढ्या लांब 5,000 रुपये घालून याला. म्हटलं तिथं या, तिथं परत तुम्ही सांगणार नाही सिलेक्शन झालं, तुम्ही परत जावा, 5,000 गेलं पाण्यात म्हटलं. आणि हे मम्मीला कळालं की माझा इंटरव्ह्यू जो आहे तो मी फेल झालो इंटरव्ह्यूमध्ये म्हणून. मग तिथं तसं एक सूर पकडला का पैसे कमवायची अक्कल नाही, 5,000 रुपये वाया घालवून आला तिथं जाऊन. सो ते एक वेगळंच. मग मी म्हटलं की मला काय जमणार नाही म्हटलं. मग ह्यांनी सांगितलं की आपण ऑनलाईन इंटरव्ह्यू घेऊयात म्हणून स्काईपवरती. मग इंटरव्ह्यू झाला, मग सिलेक्शन झालं, मग मला ऑफर लेटर आलं. मग ऑफर लेटरवरती जेव्हा मला ऑफर लेटर त्यांनी पाठवलं, म्हणजे पहिली सॅलरी होती काय, म्हणजे मला 3चं पॅकेज होतं, 3 लाखाचं पॅकेज होतं, 25,000 माझी महिन्याची सॅलरी असं ठरलं. मग मी खुश झालो की अरे इंजिनिअरिंग झालं तर एवढं काय मिळालं नसतं आपल्याला म्हणजे, कारण तेवढा मला माहिती आहे मी किती हुशार आहे ते. 8,000 वगैरे लईत लई 8,000 मला मिळाले असते. तर मग 25,000 मिळाल्यानंतर मग मी पप्पांना सांगितलं पहिल्यांदा. म्हटलं पप्पा असं असं आहे म्हटलं आणि 25,000 ऑफर करायला लागलेत म्हटलं, 3चं पॅकेज आहे. पण पप्पांचं मत असं होतं की एवढ्या लांब कशाला, मग इथं आहे की आपलं स्वतःचं घर आहे कोल्हापुरातच बघ, मग आकाशवाणीला कर. मी म्हटलं नाही, म्हटलं कुठंतरी सुरुवात करायची म्हटलं तर आपल्याला आपलं इथलं हे सोडणं पाहिजेच. म्हणजे ते माझ्या डोक्यात कुठेतरी होतं. मग मी म्हटलं की नाही बाबा 25,000 आहे म्हटलं, इथं किती मिळणार म्हटलं, मिळून 5-6 हजार म्हटलं. तर मग म्हटलं की ठीक आहे मग जा. मग तिथून माझी जर्नी सुरू झाली. अपोज तर होताच माझा ऑब्व्हियसली. माझे वडील, तुम्हाला सांगतो, मी लॉकडाऊनमध्ये जेव्हा घरी आलो कोल्हापूरला, वर्क फ्रॉम होम चालू होतं आमचं त्यावेळी, मी छत्रपती संभाजीनगरवरून कोल्हापूरला आलो. माझे वडील त्यावेळी पण मला म्हणत होते सोड की आता ते इथं आकाशवाणीला कर म्हणून. मी म्हटलं परत अजून तुम्ही तिथंच आहे म्हटलं, मी 4 वर्ष झालं म्हटलं करतोय, तरी पण अजून तुम्ही तिथंच आहे. नाही गव्हर्नमेंट जॉब आहे तो, नंतर तुला काहीतरी म्हातारा झालाच की तुला. सो हा एक थॉट असतो आपल्या पेरेंट्सचा थोडक्यात. खूप महत्त्वाची गोष्ट आरजे सुमितकडून, विजेता करार या चॅनलवरून तुम्हाला येते, ती म्हणजे मुलांना काय करायचं थोडं सपोर्ट करत त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांना भरारी घेऊ दिली पाहिजे. सुमित सरांच्या आईवडिलांनी ती भरारी घेऊ दिली, मी असं म्हणेल. भले थोडंसं प्रत्येकाचं असतं, तुमच्या पण आयुष्यात कुठेतरी फेलियर येतं, आईवडील काहीतरी म्हणतात, तर तुमच्या कामावरती जर लगन आहे तर नक्कीच यश यथा अवकाश तुम्हाला मिळूच शकतं. सुमित, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही एवढे स्मार्ट आहात, आता यंगस्टर्सचं तुम्हाला माहिती आहे डिस्ट्रॅक्शन हा फार मोठा विषय आहे. तुमच्या आयुष्यात असं काही डिस्ट्रॅक्शन झालं त्याच्यामुळे? डिस्ट्रॅक्शन प्रत्येकाच्या आयुष्यात असतंच आणि ते असलंच पाहिजे, त्याशिवाय तुम्ही पुढे जात नाही. तुम्ही रिसेंटली एक राजकुमार रावची मूवी बघितली असेल की ठोकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी. सो मी असं नाही की प्रत्येक वेळी प्रेमच, पण कुणीतरी तुमच्या आयुष्यात तुमचे फ्रेंड्स असतात जे तुम्हाला कधीतरी धोका देतात, किंवा तुमच्या लाईफमध्ये कोणतरी एखादा कोणतरी मुलगा असतो किंवा एखादी मुलगी असते, तर त्यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षित तेवढं प्रेम मिळत नाही. मग तुम्हाला कुठेतरी त्या गोष्टीचं रिजेक्शनमुळे तुम्हाला त्रास होतो. बरं, आता रिजेक्शनचा विषय निघाला की आजकाल इगो लोकांचा खूप स्वस्त झालाय. म्हणजे आज मला कोणीतरी रिजेक्ट केलं, मी लगेच व्हिडिओ करून लोक सुसाईड करायला लागलेत. म्हणजे एवढं तुमच्यावरती काय आलंय? ठीक आहे ना, दुसरं बघा ना तुम्ही काहीतरी, ऑप्शन्स भरपूर आहेत तुमच्याकडे. बरं, जी लोक सक्सेसफुल झालेली आहेत तर त्या लोकांच्या लाईफमध्ये काय प्रत्येक वेळी सक्सेसच आलाय असं आहे का? नाहीच की. सक्सेस एक इव्हेंट आहे, हा तो संपला. फेलियर एक इव्हेंट आहे, त्याच्या पुढे अजून लाईफ आहेच की. एक्झॅक्टली. बरं, आता मी जसं माझ्या इंटरव्ह्यूचं सांगितलं की मी 2 वेळा इंटरव्ह्यू फेल झालो आणि 3ऱ्या वेळी मला जेव्हा सिलेक्शनमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा हा तुम्ही सिलेक्ट झाला, आणि मला जेव्हा पॅकेज कळालं की 3 लाखाचा वेगळा, तो आनंद वेगळा होता ना. एक्झॅक्टली. सो कधी कधी काय होतं की हे रिजेक्शन्स, मग ते पार्टनरचे असू देत, इंटरव्ह्यूचे असू देत, किंवा अजून कुठल्या गोष्टी, खूप ठिकाणी माणूस रिजेक्ट पाहिजेतच, त्याशिवाय मग मजा नाही लाईफमध्ये. तुम्ही काय सांगणार स्टोरी? मग अशा पॉडकास्टमध्ये येऊन तुम्ही काय सांगणार आहे? रिअल हिरो बोलवणार कोण? हा नाही, म्हणजे मी उलट म्हणेन की तुम्हाला एम्प्लॉई म्हणून रिजेक्ट केलं, आम्हाला एम्प्लॉयर म्हणून रिजेक्ट करतात. म्हणजे आजकाल तर असं झालंय की आम्हाला हायरिंग करायचं असतं त्यावेळी लोक येतात, आमचा इंटरव्ह्यू घेतात, तुमची कंपनी काय करते, तुमचं कसं आहे, किती आहे. म्हणजे रिजेक्शन हे सगळ्याच बाजूला आहे. बरोबर आहे की.
मी काहीतरी करायचं म्हणतो, रविवारी सुट्टी आहे, बायको रिजेक्ट करतो. हा, बायको काहीतरी करायचं म्हणतो, मी रिजेक्ट आपण रिजेक्ट करतो. बरोबर आहे. रिजेक्शन सगळीकडे आहे. तर ते मोकळ्या ओपन म्हणजे खुल्या दिलाने स्वीकारले पाहिजे. Actually. ठीक आहे, इथं रिजेक्ट झालं, पुढं काय कुठेतरी सिलेक्ट होईल. म्हणजे हे फार महत्वाचं आहे. तर यंगस्टरला काय सल्ला द्याल या बाबतीत? डिस्ट्रॅक्शन बाबतीत रिजेक्शन पण आहे, किंवा ते जे काही करायचं आहे, जे काही गोल आहे त्याच्यापासून पण डिस्ट्रॅक्ट होत आहेत. बाकी जे फिजिकल डिस्ट्रॅक्शन किंवा आपण असं म्हणत की लवच्या डिस्ट्रॅक्शन मध्ये, तर त्याच्याबद्दल काय? आता काय होतं की मी जर 1-2 एक्झाम्पल द्यायचे म्हणलं तर मला डान्समध्ये खूप इंटरेस्ट होता, मला सिंगिंगमध्ये खूप इंटरेस्ट होता, मला इंडियन क्लासिकल शिकायचं होतं, आणि मी तेव्हा इंजिनिअरिंग करत होतो. तर माझ्या वडिलांचं मत असं होतं की त्याच्यात काय पैसे नाही तेवढे. सो ही गोष्ट आहे जवळपास 2011-12च्या दरम्यानची काहीतरी. तर तेव्हा आता त्यावेळी तसंच नव्हतं पण, म्हणजे आता जेवढे सिंगर्स किंवा आता रियालिटी शोज जेवढे होतात तेवढे त्यावेळी नव्हते पण. बरोबर. तेव्हा कुठलं तरी एखादं इंडियन आयडल किंवा काहीतरी असं सारेगामापा वगैरे एवढंच एखाद दुसरंच आपल्याला माहिती होतं. तर मग मला जे करायचं होतं ते करू दिलं नाही हा पण विषय नाही, पण मी आता मला जे करायचं आहे ते मी जगतोय आता. सो त्याच्यामध्ये कुठंतरी ते रिजेक्ट झालं म्हणून मला हे मिळालं. राईट. सो हा एक विषय आपण म्हणू शकतो महत्वाचा. दुसरं म्हणजे तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला कोणीतरी रिजेक्ट केला असेल तर त्या डिस्ट्रॅक्शनचा आहे ना, म्हणजे आपण पॉझिटिव्ह वे मधनं म्हणजे कसा वे काढू शकतो पॉझिटिव्हली, तर ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर मला फॉर एक्झाम्पल XYZ एका मुलीनं मला रिजेक्ट केले, आता तो राग तर माझ्या डोक्यात आहेच. राईट. मी म्हणतोय की तुम्हाला काल एखादी मुलगी भेटली आणि आज तुम्हाला प्रेम झालं आणि उद्या तिनं सोडलं तुम्हाला, हे प्रेम तर नाहीये. नाहीच आहे. तुमचं रिलेशन ऑब्व्हियसली 1 वर्ष 2 वर्ष जे काय असेल ते चाललं असेल, त्या 2 वर्षात ज्या हॅपी मुवमेंट्स तुम्ही सोबत स्पेंड केल्या असतील त्या तुमच्या लाईफ टाईमच्या मेमरीज आहेत. राईट. तुम्ही मला सांगा की तुम्ही तरी तुमचं पहिलं प्रेम विसरलंय का? ऑब्व्हियसली नाही. पहिलं प्रेम प्रत्येकाचं पूर्ण होतंच असं नाही, पण मग ते आपल्याला कधीतरी आठवतं की हा यार, फॉर एक्झाम्पल एक स्पेसिफिक डे पकडा, शाळेतलं प्रेम 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला आम्ही सोबत पांढरा ड्रेस घालून आम्ही झेंडा लावला होता इथं, हे जरी आपल्याला आठवलं ना तरी भारी वाटतं ते. हो. पण मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही थोडेसे मॅच्युअर होता, तुम्ही कॉलेज लाईफमध्ये येता किंवा तुम्ही तुमचं जॉब करत करत एखाद्या मुलीवरती प्रेम करता किंवा एखाद्या मुलावरती प्रेम करता आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते रिजेक्शन मिळतं, तर त्या गोष्टीचा तुम्ही तुमच्या कामात ॲग्रेशन दाखवा ना. बरोबर. विराट कोहलीचं एक एक्झाम्पल आहे. विराट कोहलीचं ॲग्रेशन हे फक्त ग्राउंडवरती दिसतं. बरोबर. तो त्याच्या रिअल लाईफमध्ये ते ॲग्रेशन कधी दाखवलंय का त्यानं? नाही. त्याला कुठला तरी फॅन भेटायला आलाय किंवा काय, तो भलेही तुम्ही फोटो काढायला गेला आणि तो तुमच्याकडे बघणार नाही, ही वेगळी गोष्ट आहे. पण द वे ही काय म्हणतात त्याला, की तो त्याच्यावरती जेव्हा ग्राउंडवरती असतो, द वे ही रिॲक्ट, ते त्याच्या रिअल लाईफमध्ये नाही आहे. सो ते त्याच्या कामातलं ॲग्रेशन आहे. मे बी त्याला त्याच्या रिअल लाईफमध्ये काहीतरी झाला असेल आणि तो तिकडे काढत असेल, मे बी तिला शिव्या द्यायच्या असतील तो तिथं देत असेल कामात. सो हे होऊ शकतं. त्यामुळं पॉझिटिव्ह वेमध्ये जर तुम्हाला तुमचं रिजेक्शन आणायचं असेल ना, तर तुम्हाला तुमच्या कामात तो फोकस आणणं गरजेचं आहे. माझ्या लाईफमध्ये जर मला कोणी रिजेक्ट केले तर ऑब्व्हियसली आत्ता जर मला कोणी बघत असेल तर मग पश्चाताप करताय ऑब्व्हियसली. मी जर या पॉडकास्टमध्ये येऊन बसतोय, माझा जर कोणीतरी इंटरव्ह्यू घेतोय तर भाई मी जिंकलोय. माझा पण सेम किस्सा. मला आहे ना रिजेक्ट केलं होतं आई वडिलांनी तिच्या. अच्छा. आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आहे ना शिक्षकाला मुलगी देणार. त्यावेळी मी सांगितलं होतं मी शाळाच स्वतःची काढणार, शिक्षक का आम्हाला ठेवणार. आणि मुद्दा काय, आज माझी शाळा आहे, त्यात शिक्षक आहे, 50-60 लोकांचा स्टाफ आहे. इन शॉर्ट काय की जर तुम्हाला कोणी रिजेक्ट केलंय किंवा काही तुमच्यावर झाले तर ते या वेनी एक्झॅक्टली त्या लोकांना पश्चाताप झाला पाहिजे. आणि तो होतोय, जसं तुम्ही आता म्हटलं तसं ते झालं पाहिजे. खरं तर कॅमेऱ्यावरती सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात. लग्न झालं, आता एक पोरगा आहे मला 2 वर्षाचा, त्यामुळे बायको संध्याकाळी विचारते काय नक्की सांगितलंय. माझ्या बायकोला सगळं माहिती आहे. पण मग ते कसं होतं की ठीक आहे चला आपण कधीतरी सोबत होतो म्हणून आपण त्या माणसाला, बरं मला हे पण एक सांगायचं या माध्यमातून की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो आणि आपण सेपरेट होतो तेव्हा आपण काय करतो, जेव्हा प्रेम होतं किंवा असतं तेव्हा तूच माझी दुनिया असं असतं. बरोबर. पण जेव्हा तुम्ही सेपरेट होता तेव्हा सगळ्यात जगातली वाईट व्यक्ती जर कोण असेल तर ती असते. ते पण फार तुम्हाला मग तुम्हाला हे का नाही समजत की तुम्ही जेव्हा सोबत होता तेव्हाचे तुम्ही मुवमेंट्स विसरलाय आणि तुम्ही डायरेक्ट काहीतरी त्या माणसाने आपल्यासाठी केलेलं असतं किंवा आपण बरंच काही केलेलं असतं. काही मजबुरी असेल, एक्झॅक्टली परिस्थिती बरोबर नसेल, काही असू शकतं, त्याच्यामुळे तुम्हाला रिजेक्ट केलं किंवा तुम्ही त्या अलिप्त झालेला. व्हॉट एव्हर कारण असेल ते क्षणिक कारण असेल, त्यानंतरही बऱ्याचशा गोष्टी करू शकतात. त्या माणसाचा तो चांगला होता म्हणून तुम्ही त्याच्यामुळे. मला हेच म्हणायचं आहे.
ठीक आहे, काही परिस्थितीमुळे काही घटनांमुळे त्या तुम्ही दुरावल्यात, त्याचा अर्थ असा होत नाही त्याची इज्जत कमी केली पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही जो हायलाईट केला आता. बरं, ज्या लोकांना आरजे व्हायचे त्यांना काय सल्ला द्याल? भरपूर मेसेज येतात मला. म्हणजे तुम्ही कुठल्याही आरजेला जर भेटलात ना तर तुम्हाला प्रत्येकजण हेच सांगेल की एक्झाम्पल देऊन लोक आम्हाला सांगतात. म्हणजे काही लेडीज एखाद्या आम्ही कार्यक्रमात गेलो, फॉर एक्झाम्पल एखाद्या लग्नाचं काहीतरी फंक्शन आहे, बरं आमच्या ओळखीचे जरी ते लोक नसले तरी आणि त्यांनी आम्हाला बघितलेलं असेल कुठंतरी किंवा ऐकलं असेल कुठंतरी, तर ते म्हणतात की आमची मुलगी आहे ना खूप बडबड करते हो, तिला आरजेच करायचं आहे आम्हाला. आपण तिला विचारा की तिला व्हायचंय का नाही, ते तुम्ही कसं सांगालाय, असं होतं ना कधी कधी. बरं, काही लोक आम्हाला मेसेज करतात की मी अँकरिंग करते किंवा मी खूप बोलते आणि मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर मग मला आरजे व्हायचं आहे, मग मी काय करू. पण आम्ही त्यावेळी त्यांना सल्ले देऊ शकतो की खरंच तुम्ही इंटरेस्टेड आहात का. बरोबर. पण काही लोकांना म्हणजे जसा मला एक गैरसमज होता की मला असं वाटत होतं की मी दिवसभर निवांत कॉलेज करून मी संध्याकाळी जाऊन तेवढा शो करून येईन. असं नाहीये हे काम. तुम्हाला फुल टाइम जसं तुमचं 8 तासाचं काम असतं कुठल्याही कंपनीमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तसंच रेडिओचं काम आहे. आता माझं ऑफिस 11 ते 6, माझा 12 वाजता शो सुरू होतो. सो 11 वाजता ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला जो सकाळी उठल्यापासून ते 11 वाजेपर्यंतचं ऑब्झर्वेशन, त्याच्यावरती काही कॉन्टेंट मिळतोय का, 11 ते 12च्या मध्ये त्या कॉन्टेंटची तयारी करायची असते आणि मग 12 ते 4 मला तो शो करायचा असतो. 4 नंतर 6 वाजेपर्यंत माझ्याकडे 2 तास असतात. मग त्याच्यामध्ये मी एखादा इंटरव्ह्यू घेईन जो मला उद्या प्ले करायचा आहे, तर मग तो इंटरव्ह्यू जर समजा मी आदल्या दिवशी घेतला असेल तर तो मी आज एडिट करेन आणि मग मी तो उद्या प्ले करेन. सो अशी कामं असतात. सो लोकांना असं वाटतं की पार्ट टाइम जॉब आहे. सो रेडिओ इज नॉट अ पार्ट टाइम जॉब. किंवा आरजेइंग होण्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशनची वगैरे काही गरज नाही. तुम्हाला तुमच्याकडे प्रेझेंटेशनची ताकद असेल किंवा तुमचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली करू शकता. हां, मग त्यासाठी काय आहे की तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यूज मोस्टली दिले पाहिजेत. तुम्ही रेडिओच्या कुठल्याही म्हणजे पुण्यात असू दे किंवा मुंबईत असू दे, भरपूर रेडिओ स्टेशन्स आहेत, पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेकन्सी मिळेलच असं नाही. मग तिथं तुम्हाला ऑब्व्हियसली पहिला 3 महिने तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते. त्याच्यामध्ये पण काही ठिकाणी फ्री असतं, काही ठिकाणी स्टायपंड मिळतो. डिपेंड्स की तुम्ही कुठल्या रेडिओसोबत काम करताय. मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतात. आता सगळ्या गोष्टींमध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या तुम्हाला लिहिण्यापासून, बोलण्यापासून, व्हॉइस मॉड्युलेशन, फेडर कसा वापरायचा म्हणजे कन्सोल कसा वापरायचा, किंवा तुम्ही जर समजा एखाद्या XYZ माणसाचा जर इंटरव्ह्यू करायला जाताय तर त्यासाठी लागणारे क्वेश्चन्स कुठले आहेत, त्याला विचारताना तुमचं तत्पप नाही झालं पाहिजे. सो ते प्रॅक्टिस असतं ऍक्च्युली तुमचं. बरोबर. मोस्टली काय होतं की जेव्हा इंटर्न कुठला तरी इंटरव्ह्यू घ्यायला जातो कोणाचा तरी, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं माझा पहिला इंटरव्ह्यू हा मी इंटर्न म्हणून घेतला होता, तर तो मला आजही लक्षात आहे. तर ही जर्नी असते तशी. मग तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. मग तुम्हाला त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर मग तुम्हाला तुमचा कॉन्टेंट काढा म्हणून सांगतात. एक टॉपिक तुमचं तुम्ही निवडा. फॉर एक्झाम्पल कचरा, त्या गोष्टीवरती तुम्हाला जेवढं सुचतंय तेवढं तुम्ही लिहून काढा. मग परत तेच 1.25 मिनिटाची लिंक करायची, त्यामुळे तुम्ही एवढी स्क्रिप्ट जर लिहिली असेल तर ती एवढी करा. मग ते रेकॉर्ड करा. मग तुम्हाला त्याच्यामध्ये कुठं व्हॉइस मॉड्युलेशनचा बाबा फायदा होतोय की कुठं वर गेलं पाहिजे, कुठं खाली आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः जेव्हा ऐकता, रेकॉर्ड केल्यानंतर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऐकता तेव्हा तुम्हाला कळतं की नाही हे लईच पांचट आहे, परत करूयात. मग जेव्हा तुम्ही 4 वेळा एखादी लिंक रेकॉर्ड करता त्यावेळी तुम्हाला कळतं की हा ही बेस्ट लिंक आहे. बरोबर. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय ऑब्झर्वेशनमध्ये, की जसं आपण पहिलाच बोललो की मला फक्त कचरा दिसत नाही, मला महानगरपालिका अधिकारी आणि ते उचलणारी ती लोक दिसतात. सो तिन्ही वेगवेगळी लोक आहेत. मग तिन्ही लोकांमध्ये मी परत जर समजा म्हणजे अधिकाऱ्यांचा इंटरव्ह्यू जेव्हा घेईन तेव्हा तो खूप सोफिस्टिकेटेड असणार आहे, तो त्या लेवलचा इंटरव्ह्यू असणार आहे. बरोबर. कचरा गोळा करणाऱ्याचं काय, त्याला पण त्याचं पण मन आहेच ना. बरोबर. मेन काम तो करतोय. सो त्याला त्या कचऱ्याचा वास येत नसेल का, त्याला घाण वाटत नसेल का, त्याच हाताने तो दुपारी डबा खायला बसणार आहे किंवा जेवायला बसणार आहे. मग आपल्याला जेवढी किळस येते तेवढी त्याला येत नसेल का, नाही तर तो काय म्हणेल माझं काम आहे, मला नाही घाण वाटत. मग बरं तो काय डेटॉलनं हात धुवून तर जेवायला बसणार नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्यांचं पण मत आपण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे अशा वेळी. सो त्या गोष्टी झाल्या. किंवा त्यासोबतच एखाद्या गोष्टीला 10 अँगल जर निघत असतील, म्हणजे जसं मी म्हटलं की मला हा कचरा दिसतोय, आता हा 3रा अँगल मी तुम्हाला सांगितला, असे 10 अँगल जेव्हा निघतील ना तर त्यातला जो तुम्हाला वाटतो की हा बेस्ट आहे हे मी बोलू शकतो, किंवा 10 पैकी 3 अँगल मला बेस्ट वाटतात, मी 3 अँगलवरती बोलू शकतो. सो हे ऑब्झर्वेशन असतं. मग हे तुम्हाला कळत जातं. लवकबाली तुमची छाप ऑडियन्स वरती एक्झॅक्टली
जसं की ते मुन्नाबाई MBBS मध्ये गुड हा. मॉर्निंग मुंबई, ती तुमची एक पद्धत असली पाहिजे. पद्धत, Correct. presentation. हो. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता माझ्या शो मध्ये मी मोस्टली काय करत असतो की लोकांना माहिती आहे मी कोल्हापुरी आहे, हा, माझा तो बास जाणार नाही, कुठंच जाणार नाही. बरोबर. त्यामुळे माझ्या प्रत्येक लिंकमध्ये एक तरी कोल्हापुरी सेंटेन्स असतंच. बरं का असतं? एक तर माझं माझ्या भाषेवरती प्रेम आहे, दुसरं म्हणजे निम्म कोल्हापूर पुण्यात कामाला आहे, त्यामुळे त्यांनाही वाटतं की अरे आपल्याकडचाही आहे. सो ते एक भारी वाटतं. मग कधीतरी भेटले की मग ते सांगतात यार तुझा शो ऐकायला भारी वाटतो भावा. सो तो ते प्रेम एक मिळतं. बरं दुसरं म्हणजे काय आहे की आधी असं होत होतं की कोल्हापुरी भाषेला लोक गावठी समजत होते. बरं गावठी आणि रांगडी यात फरक आहे. कोल्हापुरी लोकांच्या बद्दल अजून एक लोकांचं काय हे आहे की कोल्हापुरी लोक नुसतं भांडतातच किंवा शिव्या देतात किंवा त्यांचा बोलण्याचा एक विषयच वेगळा असा. पण ज्यांना कोल्हापुरी माणसं माहिती आहेत किंवा तुमचा एखादा मित्र जर कोल्हापुरी असेल तर त्याची बोलण्याची पद्धत तुम्हाला कळेल ना, तेव्हा तुम्ही म्हणाल की अरे यांची भाषाच अशी आहे. राईट. विदर्भातली माणसं जशी अशी आवाज वाढवून बोलतात ना, तर ती त्यांची भाषा आहे किंवा त्यांचा तो टोन आहे त्यांचा. राईट. पुण्यातल्या लोकांचं कसं एकदम शांत, लय मावळा, तसं नाही आहे आपलं ना. तर तो फरक आहे. मग त्या गावठी भाषेकडनं ते रांगडी भाषेपर्यंतचा जो प्रवास होता ना आत्ता लोक काय करतात, माझ्या कुठल्याही तुम्ही सोशल मीडियावरती व्हिडिओवरती जाऊन जर बघितला ना तर लोकांच्या मुंबई पुणे बाहेरची जी अजून काही लोक आहेत त्यांच्या कमेंट्स आहेत तर तुझी भाषा ऐकायला भारी वाटते यार, तू भारी बोलतोस कोल्हापुरी. सो हे आत्ता झाले. नाही तर आधी कसं होतं अरे काय घाटावरची भाषा बोलते ती. कोल्हापूर सांगली कराड सातारा इकडच्या लोकांना मला घाटी लोक म्हणायचे आधी. आत्ता कुठेतरी ते चेंज झालंय. राईट. खूपच छान. शेवटचा प्रश्न, रेडिओ आजच्या तारखेला तुमच्या नजरेतून काय किंवा रेडिओ ऍक्च्युली आम्हाला जेव्हा लोक म्हणतात ना की आम्ही तुम्हाला ऐकतो, खरं तर बरं वाटतं आम्हाला, कारण आम्ही सोशल मीडियावरती दिसतो त्यामुळे रेडिओ ऐकत नसतील लोक असं काही लोकांचा गैरसमज आहे. पण हल्ली आपल्याकडे जर बघितलं म्हणजे पुण्यातलं ट्रॅफिक जर बघितलं, कारमधनं फिरणारे असू देत स्वतःची असू दे किंवा मग कॅबमधनं फिरणारे असू देत, रेडिओ हा लावलाच जातो. पण तो काय फक्त रेडिओ सिटीच लावला पाहिजे किंवा लागतो असं नाही. बाकीचे पण रेडिओ आहेत, बाकीचे पण आरजे आहेत, त्यांना पण लोक ऐकतात. बरं जसा माझा एक फॅन फॉलोईंग आहे तसा मे बी अजून कुठल्या वेगवेगळ्या आरजेचा वेगवेगळा फॅन फॉलोईंग असू शकतो. तर जिथं लोकांना हे वाटतं ना की रेडिओवरती खूप ऍड लावता यार तुम्ही, गाणी खूपच कमी लावता, तर एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे की रेडिओ हा ऍड वरतीच चालतो, आम्ही फक्त एंटरटेनमेंट करतो तुमचं. बरोबर. ते पण का तर तुम्ही ऍड ऐकून बोर व्हायला नको म्हणून. मग ती गाणी आणि आरजेचं बोलणं हे खूप नंतरची गोष्ट आहे, म्हणजे हे सेकंडरी पार्ट आहे. एक्झॅक्टली. मेन रेडिओचा जो बिझनेस आहे तो ऍडवरनच येतो. म्हणजे आमचा जो काही पगार मिळतो आम्हाला किंवा सेल्समध्ये जी काही लोक काम करतात त्यांना जे काही इन्सेंटिव्ह मिळतं किंवा पगार मिळतो तो बिझनेस आणला म्हणूनच मिळतं. XYZ एका कंपनीनं आम्हाला एक 5 कोटीचा बिझनेस दिलाय तर त्यातनं ते डिस्ट्रीब्युशन आहे ना. बरं ते काय फक्त आम्ही पुण्यात केलंय म्हणजे पुण्यातच मिळणार पगार असं नाही. मेन कंपनी जी आहे, मेन CEO त्या लेवलचे जे काय अजून काही डिस्ट्रीब्युशन असतील तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. सो हा एक लोकांच्या मनात एक हे होता की म्हणजे प्रश्न होता की आम्हाला त्या गोष्टीचाच प्रॉब्लेम आहे की आरजे खूप कमी बोलतात आणि ऍडच खूप लागतात म्हणून. फुकट काही नाहीये, त्याच्यासाठी कोणीतरी पे करताय. तुम्हाला ऐकायला गाणी मिळतायत, आरजे मिळताय, तर त्याला पे करणारी कोणीतरी ऍड कंपनी म्हणून तुम्हाला फुकट ऐकायला मिळतंय. नाही तर तुमची पे करायची तयारी असेल गाणी ऐकण्यासाठी तर ते पण होऊ शकतं. बरं याच्यामध्ये पण कधी कधी असं होतं की आम्हाला ते डेडिकेटेड सॉन्ग आम्हाला कोणाला तरी डेडिकेट करायचं आहे, आज बर्थडे आहे किंवा आज व्हॅलेंटाईन डे आहे किंवा आज माझ्या XYZ कोणाच तरी स्पेशल दिवस आहे किंवा आम्ही आज या तारखेला भेटलो होतो आणि आम्हाला त्या मेमरीज ताज्या करायच्या, तर तशी पण गाणी आपण प्ले करत असतो. असं काय नाही की फक्त आम्ही लावले तेच तुम्ही ऐका, असं पण नाही होत. सो रेडिओ हा दोन्ही गोष्टीमुळे चालतो, एक तर ऍड पण आणि एंटरटेनमेंट पण. फक्त एक गोष्ट जी जसं मी आत्ता पण म्हटलं की लोकांच्या मनात तो गैरसमज आहे की रेडिओ संपलाय. रेडिओ काही संपलेला नाहीये, फक्त बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चेंज झालाय. आधी काय होतं, घरात रेडिओ ऐकायचे, कुठंतरी तुम्ही केस कापायला गेला तर तिथं रेडिओ लागायचा, गिरणीत रेडिओ लागायचा किंवा इंडस्ट्रीज ज्या असतात MIDC वगैरे टाईप, तर तिथं जी लोक रात्रभर काम करतात तर त्यांना काहीतरी पाहिजेच ना. ते तर काय नुसतंच हातोडा मारत बसणार नाही तिथं, सो त्यांना काहीतरी एंटरटेनमेंट म्हणून तिथं रेडिओ लागायचे. आता तिथला सगळा रेडिओ कमी झालाय आणि तो फक्त आता कारपर्यंत मर्यादित झालाय. बरं काही ठिकाणी असं पण आहे की जिथं चहाच्या टपरी आहेत त्या ठिकाणी जिथं केस माझ्या दुकानात कंटिन्यू तर तिथं वगैरे असतात ते चालू. सो असं आहे. त्यामुळे बरं आणि रेडिओ
गिफ्ट्स वगैरे देतं, किंवा आता सीझन, आता गणपती वगैरे सीझन आहे तर मग कॉन्टेस्ट वगैरे घेतात, मग 1-1, 1.5 किलो मोदक मी स्वतः जिंकले जेव्हा मी आरजे नव्हतो तेव्हा, तर ते पण आहे. किंवा तुम्हाला मूवी तिकीट्स हवे असतील तर ते आहेत. कॉन्सर्ट्स होतात पुण्यात, म्हणजे अरिजित सिंग, सोनू निगम सारखे कॉन्सर्ट जे होतात त्याचे तिकीट्स आहेत. बरं ते पण तिकीट्स आहेत ते 12-12, 13-13 हजार सुरुवात आहे त्याची, म्हणजे मागून सुरुवात आहे त्याची. 75,000चे तिकीट्स येतात आपल्याकडे. ऑडियन्सला देतो आपण, क्वेश्चन विचारतो, त्याच्यावरती जर आलं क्वेश्चनचं आन्सर आम्हाला करेक्ट मिळालं तर मग आपण ते पण देतो त्यांना. ग्रेट. अशा पण गोष्टी आहेत. हॉटेलला पण जेवायला देतात. हा, ते पण आहे. तुम्हाला कुठं तो पिझ्झा खायला मिळालाय काहीतरी, किंवा तुम्ही व्हेज काहीतरी खायला गेलाय, किंवा आता रिसेंटली आता आंब्याचा सीझन होता तर आमरस थाळी कुठेतरी आहे तर ते आहे. होळीचे पासेस आपण देत असतो, किंवा नवीन एखादी मूवी जर आली तर आपल्याकडे ब्लू कार्पेट नावाचा एक सेगमेंट आहे. ब्लू कार्पेटमध्ये आपण काय करतो रेडिओ सिटीवाले, की एक मूवी जी आहे तर त्या एका मूवीसाठी आपण अख्खं थिएटर बुक करतो आणि मग आपल्या लिस्नर्सना आपण इन्व्हाइट करतो, म्हणजे कॉन्टेस्ट थ्रूच. कॉन्टेस्ट थ्रूच, की कॉन्टेस्टमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार, त्याचं जर उत्तर तुम्हाला आलं तर तुम्हाला आम्ही एकतर कपल पास देऊ किंवा फॅमिली पास देऊ 4 लोकांसाठीचा. मग तुम्ही तुमची फॅमिली घेऊन या. मग ते अख्खं थिएटर आपण बुक केलेलं असतं. मग ते एक मूवी त्या थिएटरमध्ये बसून सगळे आपण बघायचं, आणि त्या मूवीतले जे स्टार्स आहेत ते येऊन भेटतात यांना. बरोबर. तिथं मूवी बघतात किंवा. सो हा पण एक प्रकार असतो आपल्याकडे. त्यामुळे असं नाहीच आहे, म्हणजे मी जसं म्हटलं की रेडिओ फक्त रेडिओ राहिलेला नाहीये, तो आता डिजिटली पण थोडासा ओव्हरकम करतोय. त्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी मिक्स आहेत. सुमित सर, जाण्यापूर्वी आमच्या ऑडियन्ससाठी तुमचं आवडतं एक गाणं तुमच्या शैलीमध्ये. पण हे युट्यूबला पडल्यानंतर मग कॉपीराईट वगैरे काही इश्यू होणार नाही ना? म्युझिकला काही नाही, तुम्ही आरशा आहात त्यामुळे चालेल. बरं, आता जसं तुम्ही म्हणलात की आता निघायची वेळ झालेलीच आहे, तर जाता जाता एक माझं फेवरेट गाणं प्रयत्न करतो. वक्त की कैद में जिंदगी है मगर चंद घड़ियां यही है जो आजाद है, इनको खोकर मेरी जाने जा, बात इतनी मेरी मान लो, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, आज जाने की जिद ना करो. वा वा वा, फंटास्टिक. थँक्यू. सो सगळ्याच फरमाईश या वेळेला पूर्ण होतील असं नाही, काही फरमाईश पुढच्या वेळेला. तुम्हाला आरजे सुमित बरोबर जे काही चर्चा केली त्याच्याबद्दल काय अभिप्राय द्यायचा आहे तो नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये द्या. मित्रांनो, यंगस्टर आहात, जर तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे, तुम्ही स्पॉन्टिनियस आहात, तुम्हाला जोक क्रॅक करता येतात सिच्युएशनवरती किंवा परिस्थितीवरती, तर डेफिनेटली तुम्ही आरजे होण्याचा विचार करू शकता. त्यासाठीच गाईडलाईन्स या पॉडकास्टच्या माध्यमातून दिलेला आहे. तुम्हाला आरजे सुमितला ऐकायचं असेल तर 91.1 रेडिओ सिटीला तुम्ही ऐकू शकता 12 ते 4. नक्की त्यांना फॉलो करा त्यांच्या इंस्टाग्रामवरती. अस्सल कोल्हापुरी व्हिडिओ, अस्सल कोल्हापुरीत तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील. आणि दुसरं, जर या चॅनलला नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन हिट करा. भेटूयात पुढच्या विजेत्या हिरो बरोबर. तोपर्यंत तुमचं मनापासून धन्यवाद. आणि आरजे सुमित, तुम्ही इकडे आलात वेळात वेळ काढून आणि एवढं सगळं मजेशीर गप्पा मारलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. विजेता कॉर्नरमध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू. म्हणजे पॉडकास्ट सुरू जसा झाला आणि जसा संपतोय दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. म्हणजे एक आपण म्हणू शकतो की एक मे बी माझ्यापेक्षा तुम्ही खूप मोठे आहात किंवा माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, पण एक चांगला मित्र घेऊन मी चाललोय असं म्हणायला काय हरकत नाही. सो थँक्यू सो मच मला बोला. थँक्यू.